आपण सेक्शन 9मध्ये बघितलं सप्लायजवर लेवी आहे, बरोबर. सप्लाय असेल तर मग टॅक्सेबल पर्सनला टॅक्स कलेक्ट करायचं आहे. एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशन कधी घेतो? सेक्शन 22 किंवा सेक्शन 24 ॲप्लिकेबल होईल तेव्हा, किंवा व्हॉलंटरीली ॲज पर सेक्शन 25 सबसेक्शन 3. If person is liable for registration, okay, as per section 25(1) आपण बघितलं. प्रोसिजर ऑफ रजिस्ट्रेशन जे आहे इथं फॉलो करेल. ॲप्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन रूल 8. आता ज्यावेळेस रूल 8मध्ये पार्ट ए आणि पार्ट बी ह्या दोन पार्टमध्ये ॲप्लिकेशन सबमिट करायचं असतं. आता जर समजा आपण एक्झाम्पल घेऊया, टर्नओव्हर लिमिट 20 lakhs किंवा 40 lakhs क्रॉस करत असेल, इलिजिबल झाला रजिस्ट्रेशन करता. इलिजिबल झाल्यानंतर जर त्यांनी सेक्शन 9(1) स्कीम घेतली, 9(1) प्रमाणे लेवी करायचं असेल तर त्याच्यावरती बरेच ऑब्लिगेशन्स येतात. पहिलं ऑब्लिगेशन्स असो की इनवॉइस बनवायला लागेल. दुसरं, इनवॉइस बनवायचं म्हटलं तर क्लासिफिकेशन करायला लागेल गुड्स आणि सर्व्हिसेसचं. इनवॉइसमध्ये गुड्स आहेत का सर्व्हिस आहे याप्रमाणे क्लासिफिकेशन होईल. मग त्या गुड्सला जो HSN आहे, सर्व्हिसला जो सर्व्हिस अकाउंट कोड आहे, त्याप्रमाणे जो GST रेट आहे त्याप्रमाणे इनवॉइसमध्ये लेवी होईल. जो काय CGST 9%, VGST 9% असेल, 18%. सर्व्हिसमध्ये पण त्याचप्रमाणे तो रेट बघायला लागेल. हे सगळं करावं लागेल. मग त्याचं गव्हर्नमेंटला पेमेंट करायला लागेल, त्याचं रिटर्न फाईल करायला लागेल. मंथली, क्वार्टरली कॉम्प्लायन्सेस असतात, इयरली कॉम्प्लायन्सेस असतात, हे करायला लागेल. हे कॉम्प्लायन्सेस जेवढ्या प्रमाणात आहेत ते खूप प्रमाण एखाद्याला जास्त वाटू शकतं. समजा मंथली घेतलं तर मंथली एक GSTR1 हा रिटर्न असतो. सगळ्यात पहिले हे सांगा मला, रिटर्न म्हणजे काय असतं? एक गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट असतो, त्यात तुम्ही इन्फॉर्मेशन द्या जे त्यांनी प्रिस्क्राईब केली, आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला जो टॅक्स लागू होतो तुम्ही टॅक्स भरा. मग GSTR1मध्ये इन्फॉर्मेशन असते, टॅक्स पे केला जात नाही. GSTR 3B काही इन्फॉर्मेशन असते आणि टॅक्सचं पेमेंटही होतं. टॅक्स जर लेट पे केला तर मग इंटरेस्ट, लेट फीज हे भरायला लागतं. आता ज्यावेळेस पेमेंट केलं जातं तेव्हा पेमेंटचं चलन पण जनरेट होतं. म्हणजे जर हे मंथली असेल तर मग इथं GSTR1साठी प्रोसेस करा, 3B करता प्रोसेस करा, चलन प्रोसेस करा. या 3 गोष्टी प्रोसेस करायच्या आहेत. महिन्याला किती प्रोसेस झाले? 3. जर हेच 3 महिन्यांना एकदा करायचं आहे तर हे किती वेळा करायला लागेल? आणि गव्हर्नमेंट पेमेंट मंथली घेतं. समजा पेमेंट तुम्ही मंथली कधी असेल तर करायचं आहे, नसेल तर नाही करायचं. आपण जरूर चालू की समजा क्वार्टरली पेमेंट आहे, GSTR1 आहे, 3B आहे, किती झाले? 3. इयरली किती होतील? 4 क्वार्टरचे मिळून 12, एक प्लस एक ॲन्युअल रिटर्न. हे जर मंथली आहे तर तुम्ही 3 × 12 करा, 36 टाईम तुम्हाला जाऊन ऑनलाईन काहीतरी प्रोसेस करायला लागेल. 12 पेमेंट, 12 GSTR1, 12 3B. हे कॉम्प्लायन्सेस करण्याकरता जो प्रॉपर इनवॉइस बनवायला लागेल तो बनवायला लागेल. बाकी काही इतर अकाउंट्स रेकॉर्ड्स मेंटेन करायला लागतील ते मेंटेन करायला लागतील. छोट्या व्यापाऱ्यांना एवढे कॉम्प्लायन्सेस रेकॉर्ड मेंटेन करणं हे कॉस्टली होतं
त्रासदायक होतं. मग गव्हर्नमेंट त्यांना सांगतं की ठीक आहे ते, आणि एखादा डिस्ट्रीब्युटर आहे त्याचा टर्नओव्हर काही लाखामध्ये असेल पण तो मार्जिन कमी माझं, मी 70-80 लाखाचा माल विकतो, ठीक आहे 20 लाख मी क्रॉस केले इलिजिबल चालू रेशन घेण्याकरता, रेशन घ्यायला लागेल मला आता, बरोबर आहे, ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ लॉ त्याला रेशन घ्यायला लागेल. पण तो म्हणाल की मी 80 लाखाचा माल विकतो, माझं मार्जिन 3% 4%, त्यातनं काय पैसे मिळतात, त्यातनं मला कॉम्प्लायन्स करता जर का वर्षाला 70-80 भरायला लागले तर माझ्याकरता हे खूप कॉस्टली होतं, माझं मार्जिन कमी आहे. मग गव्हर्नमेंट अशा व्यापारांकरता ऑल्टरनेटिव्ह मेथडमध्ये एक वेगळी स्कीम देतं. सेक्शन 9(1) प्रमाणे तुम्ही फॉर्मॅलिटीज करू नका, कॉम्प्रोमाइज करू नका, तुमच्याकरता वेगळा सेक्शन बनवला आहे, सेक्शन 10 कंपोजिशन लेव्ही. याच्यामध्ये जो आउटवर्ड सप्लाय केला जातो, जो टर्नओव्हर आउटवर्ड सप्लायचा त्याच्यावरती 1%, 2% किंवा 5% अशा प्रकारची लेव्ही गव्हर्नमेंट ॲज पर सेक्शन 10 करणार. किंवा आणखीन एक रेट आहे 6%. बस या 4 रेटमध्ये गव्हर्नमेंट प्रिस्क्राईब करेल की एक रेट, त्या रेटप्रमाणे त्या डीलरनी गव्हर्नमेंटला फक्त आणि फक्त जो सप्लाय होईल, तुम्ही जो सप्लाय करताय त्या टॅक्सेबल रेट 12%, 18%, पण गव्हर्नमेंटला 1% द्यायचा, गव्हर्नमेंटला 2% द्यायचे, गव्हर्नमेंटला 5% द्यायचे, गव्हर्नमेंटला 6% द्यायचे. बरेचसे बर्डन त्याची कमी होती. पण ह्याच्या अगेन्स्ट काय आहे, काहीतरी तुम्हाला बेनिफिट मिळतो ना. जर दुसरा व्यक्ती 18% कलेक्ट करतो आहे, यांनी काही कलेक्ट करायचं नाही. इनवॉईसद्वारे सप्लायरला, ह्या सप्लायरला कस्टमरकडनं एकही रुपयाचा टॅक्स कलेक्ट करायचा नाही. सर्वच्या पॉकेटमधनं 1%, 2%, 5%, 6% ही जी अमाऊंट आहे टॅक्सची, ही त्यांनी ज्या कॉस्टला तो वस्तू सेल करतो त्याच्यावरती सर्वच्या पॉकेटमधनं हा टॅक्स द्यायचा, कलेक्शन नाही करायचं. टॅक्स किती आहे 12%, टॅक्स किती आहे 18%, टॅक्स किती आहे 28%, कलेक्ट नाही करायचं, पण गव्हर्नमेंटला द्यायचं. आणि कुठल्याही प्रकारचा इनपुट टॅक्स क्रेडिट पण त्याला मिळणार नाही. नो ITC अलाउड. आता जर का त्याला परचेस करेल 100 रुपयाची वस्तू आहे, ज्यावरती 12 रुपये टॅक्स आहे, त्याला ती वस्तू पडणार 112ला. तो सेल करतो समजा 200 रुपयाला, त्यावरती 1% गव्हर्नमेंटला द्यायचा आहे, 2 रुपये त्याला स्वतःच्या पॉकेटमध्ये भरायला लागतील. म्हणजे 112वर त्याने मार्जिन किती काढलं, 88 रुपीज. त्यातनं 2 रुपये टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचंच आहे, कारण 200 रुपयाला त्याने वस्तू सेल केली ज्यावर 1% टॅक्स आहे. बस त्याला 86 रुपीज मिळणार आहे. बाकी इतर खर्च होईल ते होईल, बाकी राहायचं त्याचं प्रॉफिट. पण तरीही त्याला परवडत आहे, काही वापरणार तरी पण हे परवडतं. त्याने ही स्कीम घ्यावी. जे या स्कीममध्ये इलिजिबल होतील, पात्र होतील, ते ही स्कीम घेऊ शकतात. दोनच ऑप्शन आहेत. एक 9(1) प्रमाणे इनवॉईस बनवा, त्याला ज्या इनवॉईसच्या प्रोव्हिजन लागू होतात त्याप्रमाणे इनवॉईस बनवा. मग इनवॉईस बनवायचं आहे तर मग गुड्स सर्व्हिसेस क्लासिफाय करा, मग त्याचा रेट बघा काय, HSN काय टाका, HSC टाका, आणि त्याप्रमाणे त्याचे मंथली किंवा क्वार्टरली रिटर्न्स जे असतील, पेमेंट जे असेल ते करा मंथली किंवा क्वार्टरली, बस. आणि त्याची कॉम्प्लायन्स कॉस्ट बेअर करा. जे काही अकाउंट्स रेकॉर्ड मेंटेन करायला लागतील ते मेंटेन करा. जर ते नको असेल तुम्हाला, तो बेनिफिट पाहिजे असेल की नाही आम्ही एवढे सगळं करू शकत नाही, तर मग सॅक्रिफाईस करा की कुठल्याही प्रकारचा टॅक्स तुम्हाला कलेक्ट करायला सांगणार नाही, कुठल्याही प्रकारचा ITC अलाउड होणार नाही. पण तुम्ही जो सप्लाय करता, आता ह्या केसमध्ये एखादा व्यक्ती ही 112 रुपयाची वस्तू आहे, ती 200 रुपयाला विकतो. तो 200 रुपये कॉस्ट गव्हर्नमेंटला सांगेल, 150 सांगेल, 120 सांगेल, गव्हर्नमेंटला 1% टॅक्स देईल, ठीक आहे, देईल ते देईल. जर सापडला, पकडला तर जे काय कायद्यामध्ये पेनल्टी ती भरेल तो. पण तसं व्हायला पाहिजे, पकडला गेला पाहिजे. तर छोटे व्यापारी जे नॉर्मली बऱ्याच वेळा B2C सप्लाय करतात, त्यांचा सप्लाय हा B2B नाही, B2C आहे. बरेच मी शॉप बघायला असे
यामध्ये ते माल ज्याला विकतात तो कोण असतो? कन्झ्युमर असतो, फायनल कन्झ्युमर असतो. तो घेऊन कोणाला विकत नसतो. तुम्ही मिक्सर घ्यायला जाल मार्केटला, कुकर घ्यायला जाल, ते बरेचसे असे व्यापारी आहेत, ट्रेडर आहेत जे कंपोजिशन डीलर आहेत. 100 रुपयाला साडी येते, ती विकली जाते 300 रुपयाला. कुठला इन्व्हॉइस लोक मागतात, इन्व्हॉइस कोणाला दिला जातो. मग इन्व्हॉइस जो बनवायचा आहे, बिल ऑफ सप्लाय बनवायचा आहे, त्याचा जो बनवेल, कोणाला दिलाच नाही गेला, काय कोण मागतच नाही. तर कच्ची पावते पक्की पावते कोण बघत पण नाही. ठीक आहे ना, ज्यांचा बिझनेस छोटा आहे, ज्यांचा टर्नओव्हर छोटा आहे, खर्च बराच आहे, त्यांना पण जागायला पाहिजे ना. मग त्यांना कंपोजिशन लेवी आहे. जो व्यक्ती खरोखर कंपोजिशन लेवीमध्ये पण खूप पैसे कमवत असेल आणि काय मग अशा प्रकारे चुकीच्या प्रकारे लॉ फॉलो करत असेल, त्याच्यावरती कारवाई करण्याचा गव्हर्नमेंटचा जो काय अधिकार आहे तो आहेच. तो गव्हर्नमेंट करेल त्याच्यावरती कारवाई, की तो प्रॉपरली प्रोविजन फॉलो करत नाही तर कंपोजिशन स्कीममधनं मग काढून टाका, त्याला रेग्युलर स्कीममध्ये यायला हवं. हे गव्हर्नमेंट करणार, तशी प्रोविजन आहे याच्यामध्ये. पण रेग्युलर स्कीम काय आणि कंपोजिशन स्कीम काय समजलं तुम्हाला? रेग्युलर ज्यावेळेस लेवी आहे त्यावेळेस तुम्ही इन्व्हॉइस सप्लाय घ्याल, तुम्हाला सप्लायर इन्व्हॉइस देईल, तो रेग्युलर स्कीममध्ये क्लासिफाय करेल गुड सर्व्हिसेस, त्याच्यावर तुम्हाला GSTचा जो चार्ज येईल तुमच्याकरता इन्व्हॉइस सप्लाय तुमच्याकरता, तो तुम्ही जेव्हा तुमचा टॅक्स कलेक्ट केलेला भराल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामधनं ती अमाऊंटचा क्रेडिट घ्याल. सेम आउटवर्ड सप्लाय कराल, टॅक्स कलेक्ट कराल. हे नॉर्मल लेवीमध्ये होतं. कंपोजिशन लेवीमध्ये एकदम सिम्प्लिफाईड टॅक्स. बस सप्लाय करा, तुम्ही सप्लाय करा, रजिस्ट्रेशन घ्या, सप्लाय करा, कुठलाही टॅक्स कलेक्ट करायचा नाही. तुम्ही ज्यावेळेस कॉम्प्लायन्सेस कराल गव्हर्नमेंटला सांगा तुम्ही किती सप्लाय केला, 1% टॅक्स आहे, CGST अर्धा टक्का, AGST अर्धा टक्का, 1% टॅक्स जमा करा, काम संपलं. जसं तुम्ही 3मध्ये पेमेंट करता त्याच प्रकारे त्याचं पेमेंट होतं क्वार्टरली. बस प्रत्येक क्वार्टरला पेमेंट करा तुम्ही. आणि मग इयर एंडला एक रिटर्न आहे GSTR 4 तो भरायचा, ज्यामध्ये कोणाकडनं परचेस केलं त्यांची काय इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही जे सेल केलेलं आहे अमाऊंट तुम्ही पेमेंट केलेली आहे, बस थोडी सेलची माहिती द्या, काम संपलं. सिम्प्लिफाईड रिटर्न, सिम्प्लिफाईड प्रोसेस. काय अकाउंट्स रेकॉर्ड मेंटेन करायला नको, इन्व्हॉइस करता क्लासिफिकेशन करायला नको, गुड सर्व्हिसेसचं एकदम सोपं काम. छोट्या व्यापारांकरता ही मेथड आहे, ही स्कीम आहे. The composition levy is an alternative method of levy of tax designed for small taxpayer. स्मॉल टॅक्सपेअर गव्हर्नमेंटच्या नजरेत कोण आहेत, गव्हर्नमेंटच्या व्ह्यूमध्ये कोण आहेत, ज्यांचा टर्नओव्हर अप टू 1.5 करोड आहेत ते याच्याकरता इलिजिबल होतात. याच्यामध्ये जे गुड्समध्ये डील करतात ते प्लस हॉटेल यांच्याकरता 1.5 करोड आहे. आणि बाकी आर्किटेक्ट असतील, इंटिरियर डेकोरेटर असतील, हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. अशा लोकांकरता दुसरी एक स्कीम आहे ज्यामध्ये 50 लाखाची स्कीम आहे. बस सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, स्कीम 50 लाखापर्यंत आहे. ही स्कीम पहिल्यापासून नव्हती GSTमध्ये. पहिल्यांदा फक्त गुड्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर फक्त एकच रेस्टॉरंट हेच कवर होते. मग सर्व्हिस प्रोव्हायडरने गव्हर्नमेंटने डिमांड केलं की आमच्याकरता पण काहीतरी स्कीम द्या ना, कंपोजिशन स्कीम. म्हणून गव्हर्नमेंटने ही स्कीम इंट्रोड्यूस केली. सप्लायरचं बेनिफिट काय, तर सप्लायर्स ऑप्टिंग फॉर कंपोजिशन लेवी नीड नॉट वरी अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ देअर गुड्स सर्व्हिसेस और बोथ द रेट ऑफ GST ॲप्लिकेबल ऑन देअर गुड्स सर्व्हिसेस बघायची गरज नाही. सेक्शन 19 प्रमाणे गव्हर्नमेंटने रेट नोटिफाय केलेत ते बघा. मग सप्लायमध्ये शेड्यूल 2मध्ये दिलं आहे की सर्व्हिस कशाला म्हणतात, गुड्स कशाला म्हणतात ते बघा. काही बघायची गरज नाही, तुमचं सप्लाय करा. बस तुम्ही सप्लाय कुठला करता ते डॉक्युमेंट तुम्ही बनवाल ना, ते बिल ऑफ सप्लाय आहे त्याच्याकरता. बिल ऑफ सप्लाय बनवा, काय सप्लाय केला, काय डेटला केला, डिस्क्रिप्शन ऑफ गुड सर्व्हिस काय, अमाऊंट किती, बस एवढंच बनवायचं, संपला विषय. दे आर नॉट रिक्वायर्ड टू रेज एनी टॅक्स इनवाइस बट सिम्पली नीड टू इश्यू अ बिल ऑफ सप्लाय वेअर इन नो टॅक्स विल बी चार्ज फ्रॉम द रिसिपियंट. रिसिपियंटकडनं कुठलाही टॅक्स घेतला जाणार नाही. जी अमाऊंट सांगितली जाईल समोरच्याला एवढी अमाऊंट आहे, कुठलाही टॅक्स नाही, बस तो पण खुश, हे पण खुश.
टॅक्स घेतला जात नाही. आणि काही सप्लायर असे असतात की जे सांगतात की आम्ही अशाच लोकांना माल सप्लाय करतो ज्याच्याकडे GST नंबर आहे, त्या नंबर काढायला लागतो. त्याचा टर्नओव्हर कमी असतो, 20 लाख पण नसतो, पण बिझनेस सुरू करायचा ना आपल्याला, नंबर तर पाहिजे ना. मग ठीक आहे, इनिशियली आपण कंपोजिशन स्कीममध्ये जाऊ, काढूया नंबर. तुम्ही जेवढेही मार्केटमध्ये छोटी मोठी दुकानं आहेत ना, ती जाऊन विचारावं की तुमचं जागेचं भाडं किती, म्हणजे 20,000 भाडं आहे, 30,000 भाडं आहे. मग तुम्ही GST नंबर काढला असेल ना, 20,000 भाडं भरताय, मग तुम्ही नक्कीच 20 लाखाच्या पुढे काहीतरी बिझनेस करत असाल. 1,000 रुपये रोजचं भाडं कोण भरू शकेल? 2 माणसं कामाला आहेत, त्यांना पगार आहे 10-15,000 रुपये, आहे की नाही? तुझा आहे 25-30 लाख माझा टर्नओव्हर आहे, मग तुम्ही टॅक्स कुठला भरता? तुम्ही काय नाही भरतो, कंपोजिशन लिव्हिंग करतो मी, कंपोजिशन डीलर आहे. तुम्हाला ऑलमोस्ट तुम्ही जर का सर्वे केला, विचारला कोणाला सहज म्हणून तुम्ही समजा गेलात कुठे, झाडू घ्यायला गेलात का फेरीची बाटली घ्यायला गेलात, त्यांना विचारायचं तुमच्याकडे रेशन नंबर आहे का, तुम्ही एवढे पण दुकान लावलं आहे, भाडं किती तुम्हाला, ते तुम्हाला सांगतील ते. आणि त्याची कंपोजिशन स्कीममध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन असतं, बऱ्याच व्यापाऱ्यांचं आहे. 1.5 करोडच्या वरती ज्याचा बिझनेस आहे ते तुम्हाला 2-3 शॉप दिसतील, शटरात 3-4 दिसतील 1.5 करोडच्या पुढची. छोटं शटर आहे, छोटं दुकान आहे, बऱ्यापैकी मोठं पण असेल, एकच आहे पण शटर त्याला, ते 20 लाखाच्या वरती गेल्यामुळे त्यांना GSTमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. ते लायबल होतात ॲज पर सेक्शन 22 सबसेक्शन 1. मग लायबल झाला त्यांना मग मंथली आपलं क्वार्टरली पेमेंट करायचं, ठीक आहे 1% देऊ. सप्लायर पण माल देत नाही मार्केटमध्ये, असे प्रकार आहे. सप्लायर पण म्हणतो की तुम्ही GST नंबर असेल तर आम्ही माल देऊ, असे काय सप्लायर आहे, ठीक आहे घ्या. त्यांना प्रत्येक इनवॉइसवर टॅक्स द्यायला लागत नाही, तर एक स्पेसिफाईड रेटनी प्रिस्क्राईब पर्सेंटेज जे आहे आणि जो टर्नओव्हर होईल क्वार्टरवरती त्यावर त्यांना पेमेंट करायचं. ॲट द एंड ऑफ द क्वार्टर ही वुड पे द टॅक्स विदाउट अवेलिंग द बेनिफिट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. रिटर्न्स इज टू बी फाईल्ड ॲन्युअली बाय कंपोजिशन सप्लायर. पेमेंट क्वार्टरली, एकच ॲन्युअल रिटर्न असतो त्याचा, बस. एवढं सांगितलं तेवढंच आहे. आता मी तुम्हाला प्रोव्हिजन सांगेन, मग त्यामध्ये सेक्शन 10(1), मग 10(2), मग पुढे 10(2)A, मग 10(3), 4, 5 आपण लॉ बघू आता काय ते, मग पुढे रूलही बघू. पण सगळं ऐकल्यानंतर जे आत्ता मी जेवढं सांगितलं तेवढंच तुम्हाला समरी तेवढीच आहे, सारांश एवढाच आहे. कंपोजिशनचं गेम काय कोणा करताय, वेगळं तुम्हाला नवीन काय कळणार नाही. फक्त आता हे तुम्ही म्हणाल, हे तुम्ही जे सांगताय हे तुम्ही तुमचा बेस काय, हे कुठे दिलं कायद्यामध्ये, हे लॉमध्ये कुठे दिलं, सेक्शन काय, सबसेक्शन काय, प्रोव्हिजो काय, बस. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे कंपोजिशन स्कीमची, जेवढी मी सांगितली तेवढीच माहिती तुम्हाला मिळणार आहे आता. पण डिटेल स्टडी करायचा असेल, मग कोण इलिजिबल होईल, कोण त्यातनं मग त्या स्कीममध्ये पात्र होतो, कोण पात्र होत नाही, बस. मग ते आपल्याला बघायचं आहे. कोणाला 1% रेट आहे, 2% रेट कोणाला आहे, 5% कोणाला, 6% कोणाला, डिटेलमध्ये स्टडी, सिस्टमॅटिक स्टडी. Then 1, eligibility for composition scheme. Eligible कोण होईल? Ineligibility persons who can't opt for composition scheme. 10(1) मध्ये कोण इलिजिबल होईल, 10(2) मध्ये कोण होणार नाही. काही कंडिशन्स आहेत त्या जर फॉलो नाही केल्या, त्या जर का लागू होत नसतील अटी शर्ती, तर मग 10(2) प्रमाणे त्याला तो इनएलिजिबल होतो. आता ज्यावेळेस गव्हर्नमेंटनी ड्राफ्ट केला, लॉ मेकरने हा सेक्शन ड्राफ्ट केला 10(1) आणि 10(2), त्याचप्रमाणे त्यांनी सर्व्हिस प्रोव्हायडरला जेव्हा स्कीम काढली ती नंतर इंट्रोड्यूस केली, ती 10(2)A केली. आणि ह्या 10(2)A मध्ये 1 आणि 2 त्यांनी कंबाईनली टाकून दिले, दोन्ही त्यामध्येच सर्व्हिस प्रोव्हायडरला. गुड्ससाठी ज्या 2 प्रोव्हिजन आहेत त्या 2 प्रोव्हिजन तुम्ही बघाल त्याच्यामध्ये कंबाईन केलेलं आहे. जसं गुड्स करता 2 आहेत, सर्व्हिस करता पण 2 पाहिजे, मग 2A 2B असं त्यांनी केलं नाही, 2A मध्ये टाकला आणि त्यामध्ये या दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. कंपोजिशन स्कीम फॉर सर्व्हिस प्रोव्हायडर. मग 10(3) कंपोजिशन लेवी विल लॅप्स
वन्स ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड द स्पेसिफाईड लिमिट. जे आपण म्हटलं 1.5 करोड 50 लाख हे जोपर्यंत क्रॉस होत नाहीत ॲग्रिगेट टर्नओव्हर तोपर्यंत त्यांना कंपोजिशन लेव्हीमध्ये टॅक्स टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करणं हे ते करू शकतात. आणि जर का वन्स ॲग्रिगेट लिमिट एक्सिड्स त्यांना 9(1) स्विच व्हायला लागेल. 9(1) प्रमाणे त्यांना लेव्ही येईल आणि मग त्यांना सगळे ऑब्लिगेशन्स फॉलो करायला लागतील. गुड सर्व्हिसेस HSN वाईज बघायला लागेल, त्याचा रेट काय बघायला लागेल आणि टॅक्स इनवॉइस प्रॉपर बनवायला लागेल. जोपर्यंत 50 लाख 1.5 करोडमध्ये ते त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर राखू नयेत किंवा त्यांचा होतो तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा का त्याचा एक्सिड झाला, कंपोजिशन स्कीम गेली, 10(4) कंपोजिशन टॅक्स लायबिलिटी शॅल नॉट बी कलेक्टेड फ्रॉम रिसिपियंट. कुठल्याही पगाराचं 1% भरायचं आहे, 2% भरायचे आहेत, ते रेसिपियंटकडनं कलेक्ट नाही करायचे, स्वतःच्या पॉकेटमधनं भरायचे. नो ITC ॲडमिसिबल टू द कंपोजिशन सप्लायर. आणि कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ पेनल्टी इन केस ऑफ कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे व्हायोलेशन ऑफ ॲक्ट, व्हायोलेशन ऑफ लॉ पुढे होत असेल तर मग पेनल्टी येणार. ठीक आहे. काय रूल पण आहेत. रूल तुमच्या माहिती करतायत. रूलमध्ये आपण जसे अगोदर रजिस्ट्रेशनमध्ये गेलो होतो की रूलमध्ये मग हा फॉर्म तो फॉर्म सगळं ह्याच पण आहे. रूल आले का मग त्याचे फॉर्म आले, मग त्याच्या स्टेप आल्या, मग त्याचे 7 दिवस 15 दिवस 30 दिवस वगैरे ते येईल. तुम्हाला फक्त एक फॉर्मॅट कळावा रूलचा. म्हणून मी तुम्हाला जो त्रास दिला आहे, मनस्ताप दिला आहे रजिस्ट्रेशनमध्ये, तू येणार नाही जास्त. आता एक मी 10-15 मिनटात हे सगळे रूल संपवीन. मुद्द्याचं जे काय आपलं काम आहे प्रोव्हिजनचं ते आपण व्यवस्थित बघू. रिटर्न्स कुठले आहेत, हे रूल 62 मध्ये फॉर्म्स अँड मॅनर ऑफ सबमिशन ऑफ स्टेटमेंट अँड रिटर्न, बस एवढं महत्त्वाचं आहे. बाकी 3, 4, 5, 6, 7 रोजच्या कामात लागत नाही ना, वर्षभर कधी पण लागतात. बस तुम्हाला माहिती असावी म्हणून काही गोष्टी आहेत. यामध्ये कंडिशन्स आहेत, ज्या कंडिशन्स प्रोव्हिजनमध्ये आहेत त्याच प्रकारच्या कंडिशन तिथे आहेत. फक्त बोर्डवरती काय लिहायला पाहिजे वगैरे वगैरे माहिती तिकडे आहे. कंपोजिशन लेअर कुठला आहे, GST आपण बघितलं की रूल 18 आहे, डिस्प्ले ऑफ GST आहे. GST टाकावं तिकडे दिलं आहे, पण इथे हे पण दिलं आहे की तुम्ही तिथे लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही कंपोजिशन डीलर आहात. आणि जो बिल ऑफ सप्लाय आहे ते पण दिलं पाहिजे. ते काय दिलं पाहिजे तिकडे त्या रूलमध्ये. इफेक्टिव्ह डेट फॉर कंपोजिशन लेव्ही, इंटिमेशन फॉर कंपोजिशन लेव्ही, छोट्या कळण्यातल्या व्हॅलिडिटी ऑफ कंपोजिशन लेव्ही, रेट ऑफ टॅक्स ऑफ द कंपोजिशन लेव्ही, रूल 7 मध्ये आहेत फॉर्म. कुठले कुठले फॉर्म आहेत ते फॉर्म दिसतात. हे तुम्हाला कुठल्याच फॉर्मचे काय गरज नाही आहे. तुम्हाला गरजेचा फॉर्म फक्त स्टेटमेंट ऑफ पेमेंट ऑफ सेल्फ असेसमेंट टॅक्स CMP 08 3 महिन्यांनी घ्यायचा. ॲन्युअल रिटर्न GSTR कोड, फॉर्म GSTR. पहिले काय होतं, पहिले क्वार्टरली हे 2 फॉर्म भरायला लागायचे. एक पेमेंट करायला लागायचं आणि मग GSTR 4 पहिले क्वार्टरली होता आणि मग ॲन्युअल रिटर्न एक 9 आहे, हा जो आहे हा पण होता. हा सेक्शन 44 आहे ॲन्युअल रिटर्न, त्यावर पण येतो. आता हा ठेवला नाही, ह्यालाच केलं ॲन्युअल रिटर्न असं केलेलं आहे. सेक्शन 10 कंपोजिशन लेव्ही, सबसेक्शन 1 notwithstanding anything to the contrary contained in CGST Act but subject to the provision of, आपण बघितलं 9(3) मध्ये रिव्हर्स चार्ज आहे, 9(4) मध्ये रिव्हर्स चार्ज आहे. जर तो ॲप्लिकेबल होत असेल तर तो ॲप्लिकेबल इथेही होईल. कंपोजिशन स्कीममध्ये जर तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला आणि त्यावरती काय रिव्हर्स चार्ज लागत असेल तर तो जसं नॉर्मल डिझायरला भरायला लागतो त्याचप्रमाणे तो कंपोजिशन डिझायरला पण ॲप्लिकेबल राहणार आहे. कंपोजिशन लेव्हीमध्ये एक्सक्यूज जो आहे तो आउटवर्ड सप्लाय करण्यावरती आणि रिस्ट्रिक्शन इनवर्ड सप्लायच्या ITCवर आहे. बाकी आणि जो रेट दिला आहे तो रेट गव्हर्नमेंटला टॅक्स डिपॉझिट करण्याकरता आहे. पण ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स सप्लाय घेता ज्यावेळेस त्याला जो रेट ॲप्लिकेबल आहे 5%, 12%, 18%, त्याच रेटनी टॅक्स जमा करावा लागेल. रजिस्टर्ड पर्सन हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर डिड नॉट एक्सीड 50 lakhs. बघा ज्यावेळेस लॉ मेकरनी लॉ डिझाईन केला ना त्यांनी लिमिट 50 लाख ठेवलं.
गुड्ससाठी पण 50 लाखच ठेवलं. पण बरेच व्यापारी म्हणाले 50 लाखमध्ये आमचं काय होतं, आम्ही 70-80 लाख रुपये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आम्हाला महिन्याला कुठे 20,000 रुपये मिळतात, सगळ्यांचे पगार देऊन काय देऊन. आम्हाला काय 50 लाखाचं लिमिट कमी आहे, हे वाढवा तुम्ही लिमिट. व्यापाऱ्यांनी मागणी केली गव्हर्नमेंटकडे की 50 लाख लिमिट तुम्ही वाढवा. गव्हर्नमेंटने सांगितलं ठीक आहे. आत्ता आम्ही इनिशियली 50 लाख लावले, पण आम्ही प्रोव्हिजन बनवलं आहे. लॉ मेकरला माहिती होतं की पुढे जाऊन हे लिमिट वाढवायला लागेल. मग ते लिमिट वाढवण्याची जी लिमिट आहे ती 1.5 करोड आहे. एकदम 1.5 करोड नाही झाले. इव्हन लॉमध्ये पहिले 1.5 करोड पण नव्हते, नंतर लॉ अमेंड करून 1.5 करोड करण्यात आले. पण आता आपल्याकडे लिमिट आत्ताच्या प्रेझेंट डेमध्ये 1.5 करोड आहे. मग इथे 50 लाख जरी असले तरी ते पुढे दिले आहे 50 लाख डिड नॉट एक्सीड 50 लॅक्स. पण प्रोव्हिजनमध्ये म्हटलं आहे ते 50 लाखाचे 1.5 करोडपर्यंत गव्हर्नमेंट करू शकतो, नोटिफाय करू शकतो. इन्क्रीज द सेट लिमिट. लिमिट इन्क्रीज झालेलं आहे आणि मग आता हे 50 लाखाचे 1.5 करोड आहे. कोणाकरता ॲप्लिकेबल? आता तुम्ही असं वाचाल, रजिस्टर्ड पर्सन यांनी रजिस्ट्रेशन घेणार आहे. तो रजिस्टर्ड पर्सन आहे हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर in the preceding financial year did not exceed 1.5 crore may opt to pay in lieu of, म्हणजे 9(1) ऐवजी तो टॅक्स पे करेल an amount of tax calculated at such rate as may be prescribed but not exceeding. आता गव्हर्नमेंटकडे 3 कॅटेगरीतले पर्सन गव्हर्नमेंटने ह्या सांगितले. लॉ मेकरने 3 कॅटेगरीसाठी हे डिझाईन केलं. एक म्हणजे मॅन्युफॅक्चररला 1% सांगितलं. CGST आपण ॲड बघतोय 1% CGST म्हणजे 2% झाले. CGST मिळून 2.5% of the turnover in state or turnover in union territory in case of person engaged in making supply referred to in clause B of paragraph 6 of schedule 2. हे आपल्याला बघू दे, मला क्लिअर होईल जास्त. आता याचा अर्थ एवढाच आहे, हे रेस्टॉरंट सर्व्हिस यांच्याकरता 5%. इफेक्टिव्ह रेट किती होईल? 5%. आणि मग अदर सप्लायर्स म्हणजे ट्रेडर्स असतील त्यांच्याकरता 0.5%. इफेक्टिव्ह रेट 1%. कन्क्लुजन काय आलं यामध्ये? स्कीम विल बी ॲप्लिकेबल फॉर ऑल गुड्स अँड रेस्टॉरंट सर्व्हिसेस. गुड्स, एक मॅन्युफॅक्चरर आहे जो गुड्स बनवतो आणि विकतो, त्याला इफेक्टिव्ह रेट 2%. जो हॉटेलमध्ये फूड सप्लायर आहे, हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करतो अशा व्यापारी आहे, त्याचा तो बिझनेस आहे 5%. आणि तिसरं अदर सप्लायर्स, मग आता उरलं आहे 0.5% ऑफ द टर्नओव्हर इन स्टेट और टर्नओव्हर इन युनियन टेरिटरी इन केस ऑफ अदर सप्लाईज. अदर सप्लाईज जे आहेत त्यांच्याकरता इफेक्टिव्ह रेट 1%. हा जो 2% रेट आहे, 1% ऑफ टर्नओव्हर इन स्टेट और टर्नओव्हर इन युनियन टेरिटरी इन केस ऑफ मॅन्युफॅक्चर, इथे म्हटलं प्रिस्क्राईब केलं जाईल. तो प्रिस्क्राईब पहिल्यांदा 2% केला होता त्यांनी 2%प्रमाणे, आता तो 1%च आहे. इनिशियली त्याला मॅन्युफॅक्चरने सांगितलं की आम्हाला उलटं मार्जिन कमी असतं, आम्ही खूप मोठं टर्नओव्हर करतो म्हणून आम्हाला परवडतं. ट्रेडरला मार्जिन जास्त असतं, तुम्ही ट्रेडरला ठेवलं आहे 0.5%, आम्हाला ठेवलं आहे 1%. हे फेअर नाही, हे अन्यायकारक आहे. तुम्ही आयदर आम्हाला 1% करा किंवा 1%चे क्रेडिट तरी अलाउड करा. 2% रेट तुम्ही ठेवला आहे लॉमध्ये, पण 2% रेट आमच्याकरता जास्त होतो, मग तो कमी करून त्यांना पण 1%च केला. आता 2% रेट नाही आहे, 1% मॅन्युफॅक्चरर असो म्हणजे गुड्सचा सप्लायर, मॅन्युफॅक्चरर असो किंवा ट्रेडर असो 1%च. रेस्टॉरंटला 5%.
रोहित जो पहिला बघितला आपण 50 लाख लिमिट 1.5 करोड झालेलं आहे. आता एखादा व्यक्ती काही गुड्स सप्लाय करतो, जर त्यांनी 1 रुपयाची सर्व्हिस जरी दिली, बरोबर आहे, तो या स्कीममधनं इनएलिजिबल होईल की नाही, अपात्र होईल की नाही या स्कीमसाठी. आता एक मिनटं मी तुम्हाला सांगतो. आता ज्यावेळेस इकडे मी सांगितलं आहे की तो गुड्सच सप्लायर, मॅन्युफॅक्चरर तर गुड्सच असेल, सर्व्हिस नसेल, बरोबर आहे. इथे दिलं आहे रिटर्न सर्व्हिस, इथे म्हटलं आहे 0.5% ऑफ द टर्नओव्हर इन केस ऑफ अदर सप्लायर्स. आता अदर सप्लायर्समध्ये सगळे येतात, मग सर्व्हिस प्रोव्हायडर पण येतात आणि गुड्सचे पण सप्लायर येतील, ट्रेडर पण येतील. मग पुढे जाऊन तुम्ही जर कंडिशन बघाल, तर इकडे दिलं आहे कंडिशनमध्ये की सेव्ह ॲज एक्सेप्शन प्रोव्हायडेड इन सबसेक्शन 1. सबसेक्शन 1मध्ये जी स्कीम दिलेली आहे, ही इज नॉट एंगेज इन द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सर्व्हिसेससाठी ती ॲप्लिकेबल नाही. म्हणजे उरले कोण उरले? गुड्सचे सप्लायर. मी तुम्हाला जेव्हा सांगतोय की मॅन्युफॅक्चरर, तुम्ही म्हणाल मॅन्युफॅक्चरर तर गुड्सच बनवणार ना, पण ज्यावेळेस खाली दिले 0.5% ऑफ द टर्नओव्हर इन स्टेट और टर्नओव्हर इन युनियन टेरिटरी इन केस ऑफ अदर सप्लायर्समध्ये सगळे येणार. पण कंडिशनमध्ये काय दिलं आहे की सेक्शन 1 जो दिला आहे, सबसेक्शन 1 जो दिला आहे, याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरला घेऊ नका, सर्व्हिसचे सप्लायर घेऊ नका. म्हणजे मी म्हणतो ट्रेडर किंवा डिस्ट्रीब्युटर, त्याला आधार आहे सबसेक्शन 2चा. तुम्हाला 1मध्ये कुठेतरी दिलं आहे का की हा गुड्सचा सप्लायर आहे 0.5% सी मधला, क्लॉज सी मधला दिला आहे? कुठे नाही दिलं ना. मी कसं आहे सांगू शकतो तुम्हाला हे गुड्सचे आहे? कंडिशन 2मध्ये. आलं लक्षात ना? गुड्सचा सप्लायर आहे. समजा आता तुम्ही बघाल एखादा व्यक्ती फ्रीज विकतो, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, टी व्ही, त्याला छोट्या मोठं रिपेअरिंगचं काय काम आलं, त्याकडे तो रिपेअरिंगचं पण काम करत असेल, तो रिपेअरिंगचं काम नाही करू शकत. जर स्कीम गुड्ससाठी आहे, सर्व्हिस प्रोव्हायडरला स्कीम नाही आहे, तो नाही करू शकत. पण असं होत नसतं ना, थोडंफार तर काम होतं ना मार्केटला. एखादा व्यक्ती शूज विकतो, शूजला काय प्रॉब्लेम झाला तर आम्ही तुम्हाला 6 महिन्यात समजा सोल निघाला, शूज भारीतला आहे, 5,000चा शूज आहे, सोल निघाला, आम्ही तुम्हाला काय करू? सोल लावून देऊ. सोल लावून द्यायला पाहिजे त्याला. मग 6 महिन्यानंतर आलो तर, वर्षाने आलं तर सोल लावून देऊ, पण चार्जेस द्यायला लागतील. तर त्याकडे माणूस तर आहे ना. मग वॉरंटीमध्ये आहे तरी लावून देऊ, वॉरंटी संपली तरी लावून देऊ. वॉरंटीमध्ये आहे, कंपनी पेमेंट करेल, वॉरंटीच्या पुढे झालं पैसे कलेक्ट करेल, त्याचा इन्कम वाढेल. ही नॉर्मल प्रॅक्टिस तर आहे ना अशा प्रकारची. मग ह्या केसमध्ये थोडी तरी सर्व्हिस आम्हाला अलाउड करा. अशा प्रकारे जर का कोणी मागणी केली लॉ मेकरकडे की तुम्ही लॉ बनवला गुड्ससाठी, एक्सक्लुझिव्हली आम्ही गुड्समध्ये सप्लाय नाही करत ना, थोडीच आम्हाला अमाऊंट सर्व्हिसची द्यायला पाहिजे. आम्ही गुड्सची, आमचा प्रिन्सिपल जो का सप्लाय आहे, मेन सप्लाय जो आहे तो गुड्सचा आहे, पण छोट्या मोठा आम्ही करतो ना सर्व्हिसचं काम. पण तुम्ही सांगितलं की सर्व्हिस प्रोव्हायडरला अलाव नाही स्कीम, तर आम्हाला त्या स्कीममधनं बाहेर जायला लागेल, आम्हाला ही स्कीम मिळणार नाही, आम्हाला परवडणार नाही. थोडं जरा मदत करा, थोडं जरा विचार करा. हे योग्य वाटतं की नाही? हां, बरोबर आहे? चुकीचं वाटतं का? ह्या स्कीममध्ये आता 20 लाखाच्या वरती गेला टर्नओव्हर, सपोज 40 lakhs, ओके, ग्रेटर दॅन 40 lakhs. त्याचं म्हणणं काय की 40 lakhs आहेत ना, तर मी वर्षाला महिन्याला 2 लाख करतो रिपेअरमध्ये, 2 lakhs बस तेवढे अलाउड करा.
कोण म्हणेल जास्त नाही हो, माझा 40 लाखचा टर्नओव्हर आहे, बरोबर आहे, मी कंपोजिशन स्कीममध्ये इलिजिबल होतो, पण मला ह्याच्यामध्ये आहे ना फार तर फार 3 लाखापर्यंत मिळालं ना तरी चालेल सर्व्हिससाठी. बरं तुम्ही सर्व्हिससाठी काय करा, थोडीशी परमिशन द्या. आता अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे अमाऊंट सांगितले, मग गव्हर्नमेंट लॉ कसा करणार. मग गव्हर्नमेंटने सांगितलं आम्ही असं करतो की ही तुमची अमाऊंट आहे टर्नओव्हरची, त्यामध्ये तुम्ही 10% सर्व्हिस देऊ शकता. चला सर्व्हिसमध्ये तुम्ही जे काय पेमेंट घ्याल ना, तुम्ही सर्व्हिससाठी 10% अलाउड, 10%. किंवा दुसरं 5 लाखापर्यंत तुम्ही सर्व्हिस द्या, चला 5 लाखापर्यंत अलाउड. हा म्हणतो 2 लाख, हा म्हणतो 3 लाख, दुसरा म्हणतो 4 लाख. 5 लाख किंवा 10% ऑफ टोटल टर्नओव्हर. ओके. आता एखादा टर्नओव्हर 80 लॅक्स आहे, त्यांनी तो 8 लॅक्सपर्यंत या अमाऊंटपर्यंत सर्व्हिस देऊ शकतो, किंवा 5 लाख, विचेवर इज हायर. आता इथे एखादा टर्नओव्हर 25 लाख आहे, 10% किती येतील, 2.5 लाख. पण ह्याला पण अलाउड आहे, 5 लाखापर्यंत सर्व्हिस दिली चालेल, काय प्रॉब्लेम नाही, चल अलाउड 5 लाख. पण जर त्यांनी 5 लाखाच्या पुढे जर 6 लाखाची सर्व्हिस दिली तर मग तो इमिजिएटली तो काय होईल, इनएलिजिबल होईल, अपात्र होईल कंपोजिशन स्कीमसाठी. क्लियर आहे. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अ पर्सन हू ऑप्ट टू पे टॅक्स अंडर क्लॉज ए or clause B or C may supply services other than those referred to clause B. B साठी ॲप्लिकेबल नाही. of value not exceeding 10% of turnover in a state or UT in the preceding financial year. आणि मी मागच्या वर्षी किती दिलं ते बघा. आता समजा इथे हा तुम्ही टर्नओव्हर बघताय 25 लाख, हा मागच्या वर्षीचा बघायचा, या वर्षीचं नाही. तुम्ही एप्रिलला कसं बघाल, मग कसं कळेल की मी वर्षभरामध्ये टर्नओव्हर किती करणार आहे, त्याप्रमाणे 10% मी किती सर्व्हिसमध्ये कॉस्ट कलेक्ट करू शकतो जेणेकरून मी इलिजिबल राहील. आता कुठलं वर्ष चाललं आहे, 21-22. तुमचं तर FY कुठलं आहे, 21-22. तर 20-21मध्ये बघा तुमचा टर्नओव्हर किती होता, समजा 20-21ला तुमचा 40 लाख होता. मग तुम्ही यावर्षी 4 लाख 10% होतात आणि 5 लाख विचेवर हायर 5 लाख होतात. 10% ऑफ टर्नओव्हर इन अ स्टेट और 5 लाख विचेवर इज हायर. तुमचा प्रिसिडिंग फायनान्शियल इयरमध्ये 80 लॅक्स होता, तुम्ही यावर्षी 8 लाखापर्यंत सर्व्हिस देऊ शकता, तुम्हाला माहिती आहे. अदरवाईज तुम्ही कंपोजिशन स्कीममधनं बाहेर जा. क्लियर आहे. सर्व्हिस समजा एखादा व्यक्ती प्युअरली फक्त गुड्स आणि गुड्समध्येच डील करतो, सर्व्हिस कुठलीच देत नाही, पण तो व्यक्ती बँकेत पैसे ठेवेल किंवा त्याला एखादी एजन्सी घेतली म्हणून त्याला काय डिपॉझिट द्यायला लागेल, पैसे डिपॉझिट्स, लोन्स, ॲडव्हान्सेस, त्याच्या अगेन्स्ट त्याला इंटरेस्ट मिळत असेल. एक्झाम सर्व्हिस आहे पण सर्व्हिस देत होतो. फॉर द पर्पज ऑफ सेकंड प्रोविजो तुम्ही जेव्हा इथे हे 10% वगैरे काढाल ना, 10%ची सर्व्हिस आपण म्हणतो देऊ शकतो. त्या 10%मध्ये इन सो फार ॲज अ कन्सिडरेशन इज रिप्रेझेंटेड बाय वे ऑफ इंटरेस्ट डिस्काउंट शॅल नॉट बी टेकन इन टू अकाउंट फॉर डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ टर्नओव्हर इन द स्टेट. इंटरेस्टची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती सर्व्हिस दिली जाणार आहे, त्याच्यातून इंटरेस्ट मिळणार आहे. इथे इंटरेस्ट मिळेल किंवा मग डिस्काउंट मिळेल, वॉट एव्हर, त्याला मोबदला म्हणून कन्सिडरेशन म्हणून जे काय मिळतं, त्याने डिपॉझिट केले, ॲडव्हान्स दिले, लोन दिले, म्हणून सर्व्हिसच्या कॉस्टमध्ये 10%मध्ये ही कॉस्ट ॲड करू नका, ही एक्सक्लूड करा, बाजूला ठेवा, हे विचारात घेऊ नका. तुम्ही कुठे ना कुठे पैसे इन्व्हेस्ट करताना, सेव्ह करताना, कोणी FD करत असेल, इंटरेस्ट मिळत असेल,
झाली सर्व्हिसमध्ये कॉस्ट ॲड होती ती बाजूला करा, ती नॉर्मल आहे, सगळेच करतात ते. जे नोटिफिकेशन गव्हर्नमेंटनी काढलं 50 लाखाचं लिमिट एक्सीड केलं ते सगळ्या स्टेटला एक्सीड करून 1.5 करोड नाही केलं. काही स्टेटनी सांगितलं आम्हाला 75 लाख द्या. टर्नओव्हर लिमिट फॉर कंपोजिशन लेवी फॉर गुड्ससाठी किती आहे? 7 स्टेटला 75 लाख आणि अदर स्टेटला 1.5 करोड. पिक्चर क्लिअर आहे? 1.5 करोड मी सांगितलं, 50 लाखाचे 1.5 करोड केले, पण ते सगळ्या स्टेटला आणि सगळ्या युनियन टेरिटरीला लागू नाही झाले. काही स्टेटनी सांगितलं आम्हाला 75 लाख करा. आत्ता आपण जे बघितलं जो प्रोव्हिजो तुम्हाला कळला बरोबर आहे, पण नंतर तुम्ही जेव्हा रीडिंग कराल ना तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली त्याचा अर्थ लक्षात येण्याकरता त्याचं एक एक्झाम्पल मी दिलं आहे. नॉट एक्सिडिंग 10% ऑफ टर्नओव्हर इन स्टेट युनियन टेरिटरी in the preceding financial year or ₹5 lakh whichever is higher. हे आपल्याला 2 कंपॅरिझन करण्याकरता 2 आकडे पाहिजेत तुम्हाला. असे एक्झाम्पल दिले, मग तुम्ही नंतर जेव्हा रीड कराल तुम्हाला आठवण्याकरता की नक्की त्या प्रोव्हिजोचा अर्थ काय. तनिष एंटरप्राइजेस इज एंगेज इन सप्लाय ऑफ फुटवेअर. हिज ॲग्रिगेट टर्न इन प्रिसिडिंग फिनान्शियल इयर. प्रिसिडिंग फिनान्शियल इयर म्हणजे FY आता कुठं झालो आहे 21-22, मग तेव्हा कुठलं झालं होतं 20-21 ना. 20-21 तुम्ही जेव्हा 21-22 आता आहात FY 21-22 मध्ये 10% ऑफ 95 lakhs 9.5 lakh किंवा 5 लाख विचवर इज हियर. तर तनिष एंटरप्राइजला तुम्ही काय ॲडवाइस कराल की तनिष एंटरप्राइजेस तुझा प्रिसिडिंग फायनान्शियल इयरमधला टर्नओव्हर किती आहे 95 lakhs. तू कंपोजिशन लेवीमध्ये इलिजिबल आहेस, पण सर्व्हिस प्रोव्हाइड करशील ना तेव्हा 9.5 लाखपेक्षा जास्त देऊ नको सर्व्हिसेस. जर दिल्यास तर तू इनइलिजिबल फॉर द कंपोजिशन स्कीम होशील. तुला कंपोजिशन स्कीममध्ये राहायचं असेल तुझ्याकरता सर्व्हिसचं लिमिट किती आहे 9.5 lakh. फुटवेअर विकायचे आहे ते किती विकायचे तेवढे विक. 1.5 करोडच्या आतमध्ये आहे कंपोजिशन स्कीम राहील, पण जे काय रिपेअरिंग किंवा इतर गोष्टी करतोस सर्व्हिस प्रोव्हाइड करतोस ती 9.5 लाखपेक्षा कमी असायला पाहिजे. इज इट क्लिअर? कंडिशन तुम्हाला मी एक सांगितली की नॉट एंगेज इन द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सेक्शन 10 सबसेक्शन 2 मध्ये काय कंडिशन आहे. ह्या कंडिशनने सॅटिस्फाय करत असेल रजिस्टर्ड पर्सन तरच तो कंपोजिशन स्कीम ऑप्ट करू शकतो. सर्व्हिसमध्ये नाही आहे नाही ओके. दुसरं ही इज नॉट एंगेज इन मेकिंग एनी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस विच आर नॉट लिव्हिएबल इन द CGST. ह्या ॲक्टमध्ये म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन नॉट लिव्हिएबल टू टॅक्स अंडर CGST. म्हणजे ह्या जर का ॲक्टमध्ये टॅक्स द्यायचाच नाही आहे. ही इज नॉट एंगेज. तो पेट्रोल पण सप्लाय करतो आणि काय ऑइल वगैरे पण सप्लाय करतो, त्याला स्कीम मिळणार नाही. अशा प्रकारचा कुठलाही सप्लाय करत नसेल असाच पाहिजे. ही इज नॉट एंगेज इन मेकिंग एनी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस विच इज नॉट लिव्हिएबल टू टॅक्स अंडर CGST ॲक्ट. नॉट लिव्हिएबल असा कुठला सप्लाय आहे ज्यामध्ये त्याला GST मध्ये टॅक्स तो देत नाही आहे त्याला स्कीम नाही. तो GST मध्ये सप्लाय करतोय आणि GST मध्ये टॅक्स देतोय त्यालाच ॲप्लिकेबल आहे. ही इज नॉट एंगेज इन मेकिंग एनी इंटरस्टेट आउटवर्ड सप्लाय. आउटवर्ड म्हटलं आहे, इनवर्ड म्हटलेलं नाही. राज्यामध्ये सप्लाय करा, विदिन UT सप्लाय करा. राज्याबाहेर सप्लाय करायचा असेल तर तुम्हाला कंपोजिशन स्कीम मिळणार नाही. ECO थ्रू सप्लाय करायचा नाही. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करायचा नाही. हे पण नॉट आहे.
आणि काही गुड्स गव्हर्नमेंटने नोटिफाय केले, त्याचे मॅन्युफॅक्चरर जे आहेत, आईस्क्रीम, पान मसाला, ॲडिटेड वॉटर, टोबॅकोचे सर्व प्रॉडक्ट 24 चॅप्टरमधले सगळे, 21मधले हा स्पेसिफाय केला आहे, ॲटम स्पेसिफाय केला आहे, 21मधला स्पेसिफिक ॲटम स्पेसिफाय केला आहे, 22 चॅप्टरमधला ॲटम स्पेसिफाय केला आहे ॲडिटेड वॉटर, पण 24मध्ये सगळे जे आहेत ते सगळे रिस्ट्रिक्ट केलेत. त्या सप्लायरना कंपोजिशन स्कीम मिळणार नाही, मिळणार नाही, मिळणार नाही. बस त्यांना कंपोजिशन स्कीम दिली जाऊ नये असं लॉ मेकरला वाटतं, म्हणून त्या प्रकारे लॉ बनला. ही इज नॉट अ मॅन्युफॅक्चरर ऑफ सच गुड्स ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल. आणि CTP आणि NRTPसाठी पण ही स्कीम असू नये, त्याप्रमाणे लॉ बनला. नायदर CTP नॉर अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. Provided that where more than one registered person are having the same permanent account number, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जर 2 रजिस्ट्रेशन असतील तर रजिस्टर्ड पर्सन shall not be eligible to opt for the scheme under subsection 1 unless all such registered persons opt to pay tax under that subsection. म्हणजे जर का तो कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स देत असेल तर दुसऱ्या नंबरमध्ये पण कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स द्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या नंबरला तुम्ही कंपोजिशन स्कीमच ठेवा, आणि जर एकामध्ये एलिजिबल व्हाल तुम्ही तर बाकीच्या पण सगळ्या स्कीममधला एलिजिबल व्हाल हे पुढे आहे. आता काय सांगितलं आहे कंडिशनमध्ये की प्रोव्हाइडेड दॅट कंपोजिशन स्कीम तुम्ही एका नंबरला घ्याल, सगळ्या नंबरला घेतली पाहिजे, किंवा इतर नंबरला असेल तर या नंबरला मिळेल. हे 1, 2, 3, 4 जे गुड्स आहेत, हे जो ट्रेडर आहे, मॅन्युफॅक्चरर ऑफ नोटिफाईड गुड्स, देअरफॉर अ पर्सन हू इज ट्रेडिंग इन सच गुड्स will still be allowed to opt for composition scheme. Please note that the restriction is only for so an ice cream store owner near you may opt for composition scheme as he is not engaged in the manufacturer of ice cream but just selling it. ट्रेडरला झाले जे रिस्ट्रिक्शन आहे हे मॅन्युफॅक्चररला आहे, पॉईंट टू बी नोटेड, ट्रेडर करता नाही. आता ह्या स्कीममधनं एक्सक्लूड कोणाला केले तर एंगेज इन द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, किंवा असे कोण लोक असतील जे गुड्स सप्लाय करतात पण त्यांची प्रिसिडिंग फायनान्शियल इयरमध्ये त्यांनी जेवढा टर्नओव्हर केला आहे तेव्हा त्यांचा सर्व्हिसचा जो 10% वरती आहे, गुड सर्व्हिस दोन्ही प्रोव्हाइड करतात, त्यांना मग 10(1) 10(2) ॲप्लिकेबल होणार नाही. अशा लोकांकरता त्यांनी बघावं आपल्याला 2A ॲप्लिकेबल होते का. 2A काय दिलं आहे, जे 10(1) मी सगळं दिलं आहे, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेनिंग CGST ॲक्ट बट सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ RCM लागू होईल. अ रजिस्टर्ड पर्सन नॉट इलिजिबल टू ऑप्ट टू पे अंडर सबसेक्शन 1मध्ये तो इलिजिबल होत नाही, 2मधला कंडिशन ज्याला तो सॅटिस्फाय करत नाही, हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर डिड नॉट एक्सीड 50 lakhs. ज्याला पहिली स्कीम सुटेबल नाही आहे, ज्याला पहिली स्कीम लागू होत नाही, आणि दुसरी स्कीममध्ये त्याला 50 लाखापर्यंतचं लिमिट दिलं जाईल, मे ऑप्ट टू पे. मग त्यांनी नॉर्मल लेवीच्या ऐवजी ॲज पर सेक्शन 2A गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करावा. किती जमा करायचा आहे, रेट काय त्याचा 3%, गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, गव्हर्नमेंट नोटिफाय केला आहे 3%, CGST 3%, AGST 3%, म्हणजे इथे काय येईल इफेक्टिव्ह रेट 6%. 10(1) एवढंच होतं, पण तिथे 3 होते क्लॉज ABC, इथे एकच आहे. कंडिशन्स 10(2) होत्या, इथे कंडिशन्स खालीच आहे बघा. एंगेज इन मेकिंग एनी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस दोन्ही अलाउड आहे, विच आर नॉट लेविएबल टू टॅक्स अंडर CGST ॲक्ट. engage in making any supply of goods or services which are, if he is not engaged in supply any
सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस विच आर नॉट लिजिबल टू टॅक्स. कोणाला आपल्याला होणार नाही ते दिले. सेम हे 10(2) मध्ये पण आहे. 10(2) मध्ये पण तेच आहे बघाल तर 2 नंबर. ओके, कंडिशन त्याच आहे. आपण सर्व्हिस नाही म्हटलं ना इकडे, मग तिकडे इथे येणार नाही कारण ती सर्व्हिस प्रोव्हाइड करता स्कीम आहे. मग बी तिकडे पहिला पॉईंट आला. एंगेज इन मेकिंग एनी इंटरस्टेट सप्लाय अलाउड नाही. ओके, इफ ही इज नॉट एलिजिबल कधी होईल, इफ ही इज नॉट मेकिंग एनी इंटरस्टेट सप्लाय, बस चालेल. मग एंगेज इन मेकिंग एनी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस थ्रू अँड ECO नाही करत. अ मॅन्युफॅक्चर ऑफ सच गुड्स और सप्लायर ऑफ सच सर्व्हिसेस हॅज बी नोटिफाईड. हे बघितलं आपण, तेच आहे याला पण ॲप्लिकेबल. हे 4 येणार नाही. प्रोव्हाइडेड दॅट मोर दॅन 1 रजिस्टर्ड पर्सन आर हॅव्हिंग सेम, तेच सगळं आहे. 1 स्कीम फॉर ऑल रजिस्टर्ड प्लेसेस. बस सगळ्या प्लेसेसला एकच स्कीम पाहिजे. एक तर नॉर्मल ठेवा किंवा कंपोजिशन ठेवा. आता हे 10(1) झालं, 10(2) झालं, 10(2A) झालं. आता 3, 4, 5 मध्ये काय सांगणार की जे तुम्ही ऑप्शन अवेल्ड बाय टॅक्सेशन पर्सन अंडर सबसेक्शन 1 और सबसेक्शन 2A as the case may be shall lapse with effect from the day on which his aggregate turnover. ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आहे, 50 लाख किंवा 1.5 करोड किंवा मग 75 लाख काही स्टेटच्या बाबतीत. ड्युरिंग अ फिनान्शियल इयर एक्सीड्स द लिमिट स्पेसिफाईड सबसेक्शन 1 or 2A as the case may be. जोपर्यंत लिमिट एक्सीड करत नाही तोपर्यंत कंपोजिशन लेवी राहील. लिमिट एक्सीड केलं मग नॉर्मल लेवीमध्ये यायला लागेल. गव्हर्नमेंटला इंटिमेट करायला लागेल की आता आमचं कंपोजिशन लेवीचं जे काय लिमिट तुम्ही दिलं होतं ते आम्ही क्रॉस केलं आहे. मग त्यांना ॲज पर सेक्शन 9(1) लॉ फॉलो करायला लागेल. नो कलेक्शन ऑफ टॅक्स एक कंडिशन आहे. नो कलेक्शन ऑफ टॅक्स, नो राईट टू टेक ITC. मी मला अगोदर सांगितलं होतं. फक्त सेक्शनमध्ये कुठले आहे, सबसेक्शन 4 मध्ये. अ टॅक्सेबल पर्सन टू whom the provision of subsection 1 or as the case may be subsection 2A apply shall not collect any tax from the recipient. तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडर कसले असाल, गुड्सचे सर्व्हिसेसचे प्रोव्हाइड करा सर्व्हिस. कुठलाही टॅक्स कलेक्ट करायचा नाही रेसिपियंटकडनं. ऑन सप्लाईज मेड बाय हिम नॉर शॅल बी इंटायटल टू एनी क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स ITC क्रेडिट अलाउड नाही आणि कुठले टॅक्स रेसिपियंटकडनं कलेक्ट करायचं नाही. म्हणजे जो 1% टॅक्स जमा करायचा आहे, 5% टॅक्स जमा करायचा आहे, 6% टॅक्स जमा करायचा आहे, तो जमा कुठनं करायचा, स्वतःच्या पॉकेटमधनं जमा करायचा. इज इट क्लिअर फॉर यू? इफ द प्रॉपर ऑफिसर हॅज अ रिझन टू बिलीव्ह दॅट अ टॅक्सेबल पर्सन हॅज पेड टॅक्स अंडर सबसेक्शन 1 or 2A. बरोबर आहे. म्हणजे 1.5 करोडच्या प्रमाणे त्याचा एक टर्नओव्हर राहील. जो इलिजिबल होतो आहे तो 1 मधली स्कीम घेईल, 10(1) मधली किंवा मग 2A मधली स्कीम घेईल. जर का प्रॉपर ऑफिसरला रिझन टू बिलीव्ह दॅट नॉट बिंग इलिजिबल सच पर्सन shall in addition to any tax that may be payable by him under any other provision of CGST Act be liable to penalty and provisions of section 73 or 73. डिमांड अँड रिकव्हरीचा एक वेगळा चॅप्टर आहे. डिमांड अँड रिकव्हरी सेक्शन आहे 73, 74. त्याप्रमाणे त्याला पेनल्टीच्या सेक्शनप्रमाणे पेनल्टी लावली जाईल. म्हणजे तुम्ही लॉ फॉलो करत नाही मग पेनल्टी प्रोव्हिजन आहे, त्याप्रमाणे पेनल्टी लावली जाईल. आणि त्याकडनं डिमांड केलं जाईल की तुझा टर्नओव्हर जर एक्सीड करत होता 50 लाख, 75 लाख, 1.5 करोड तर तू रेग्युलर स्कीमप्रमाणे टॅक्स कलेक्ट करायला पाहिजे होता.
मग त्याप्रमाणे तू किती टॅक्स कलेक्ट करायला पाहिजे तो टॅक्स तू आम्हाला दे, डिमांड केलं जाईल त्याच्याकडे. ही पेनल कॉन्सिक्वेन्सेस आहे सबसेक्शन 5 मध्ये. 2 एक्सप्लेनेशन आहे त्यात. हे सांगितलं आहे गव्हर्नमेंटनी, लॉ मेकरने हे सांगितलं आहे की एक्सप्लेनेशन 1 फॉर द पर्पजेस ऑफ कम्प्युटिंग ॲग्रिगेट टर्नओव्हर. सगळीकडे काय ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे. तुम्हाला ॲग्रिगेट टर्नओव्हरची डेफिनेशन माहिती आहे अगोदर, माहिती आहे ना, आपण डिस्कस केली आहे ना. ॲग्रिगेट टर्नओव्हर, कम्प्युटिंग ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ अ पर्सन फॉर डिटरमाइनिंग हिज इलिजिबिलिटी टू पे टॅक्स अंडर दिस सेक्शन. The expression aggregate turnover shall include the value of supplies made by such person from first day of April. ॲग्रिगेट टर्नओव्हर ज्यावेळेस मला सांगितलं आहे की तुम्ही टर्नओव्हर कॅल्क्युलेट करा 1 एप्रिलपासनं त्या फिनान्शियल इयर अप टू द डेट when he becomes liable for registration under CGST Act, but shall not include the value of exempt supply of services provided by way of extending deposit, loans or advances in so far as the consideration is represented by way of interest or discount. 1 एप्रिलपासून तुम्ही काय करा, टर्नओव्हर करा, जो सप्लाय दिला आहे आउटवर्ड सप्लाय टोटल करा 1 एप्रिलपासून त्या फायनान्शियल इयरमध्ये. एप्रिल सपोज मी जूनला काढली, किती झाले 10 लाख 15 लाख, पण त्यामध्ये जो इंटरेस्ट मिळतो डिपॉझिटवरती किंवा ॲडव्हान्सेसवरती तो टर्नओव्हर विचारात घ्यायचा नाही. हे कशा करताय, ॲग्रिगेट टर्नओव्हर डिटरमाइन करायचं आहे हिज इलिजिबिलिटी टू पे टॅक्स अंडर दिस सेक्शन. दुसरं आहे फॉर द पर्पजेस ऑफ डिटरमाइनिंग द टॅक्स पेएबल बाय पर्सन अंडर दिस section, the expression turnover in state or turnover in UT shall not include the value of following supplies, namely. म्हणजे थोडं काय करतो मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. हे सांगण्यापूर्वी एक्झाम्पल सांगतो. एक पर्सन आहे बरोबर, फोटोग्राफी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, फोटोग्राफी सर्व्हिस. त्यांनी नवीन बिझनेस सुरू केला, एप्रिलला नवीन बिझनेस सुरू केला. एप्रिल मे जून पहिल्या क्वार्टरमध्ये त्यांनी 20 लाख टर्नओव्हर अचीव केला. सेक्शन 22 प्रमाणे तो लायबल होतो रजिस्ट्रेशनला. तो रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन देईल. या 20 लाखावरती तो कुठला टॅक्स पे करणं गरजेचं आहे का, लायबल होतो का टॅक्स पे करण्याकरता, होतो का. एप्रिल मे जूनमध्ये त्यांनी 20 लाख टर्नओव्हर केल्यावरती तो रजिस्ट्रेशनसाठी लायबल झाला. ॲप्लिकेशन देईल की मी 20 लाखपर्यंत गेलो आहे, मला तुम्ही काय द्या, आता रजिस्ट्रेशन द्या. या 20 लाखावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यायला लागेल का. जर तो नॉर्मल स्कीमला जातो तर नॉर्मल स्कीममध्ये वगैरे यापुढे इन्व्हॉइस बनवेल, टॅक्स कलेक्ट करेल, गव्हर्नमेंटला देईल. सेम या 20 लाखावरती तो यापुढे जो सप्लाय करेल, जी अमाऊंट कलेक्ट करेल गव्हर्नमेंटला 1%, 5% देईल. ह्याच्या पुढे ना 20 लाखावर टॅक्सवर देईल तो. 20 लाख जेव्हा क्रॉस करेल, 20 लाख जेव्हा एक्सिड करेल त्यावेळेस त्याला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. पण त्यावरचे टॅक्स तो देणं लागत नाही ना. पुढचे 30 लाख आहेत याच्यावर त्याने टॅक्स द्यायला पाहिजे. समजा ते 6% स्कीममध्ये येतो, तो 6% टॅक्स देईल तो याच्यावरती. आता जे 50 लाख आहेत ह्या 20 लाखावर टॅक्स देणार नाही. पण आता तुम्ही बघाल जी 50 लाखची जी काय त्याची ॲग्रिगेट टर्नओव्हरची लिमिट आहे ती जर क्रॉस झाली तर त्याला कंपोजिशन स्कीम ॲप्लिकेबल राहील का. लिमिट आहे ना 2A प्रमाणे, सर्व्हिस प्रोवायडर आहे ना तो फोटोग्राफीचा. मग 50 लाखाच्या स्कीममध्ये तो त्या 2A प्रमाणे 50 लाखाच्या स्कीममध्ये तोपर्यंत राहील जोपर्यंत तो 50 लाख क्रॉस नाही करत. आणि त्यांनी 50 लाख जसे एक्सिड करेल त्याला रेग्युलर स्कीममध्ये यायला लागेल. आणि मग जो फोटोग्राफी सर्व्हिसचा रेट आहे, सपोज 18% रेट आहे, त्याप्रमाणे त्याला रिसिपेंटकडनं टॅक्स कलेक्ट करायला लागेल.
त्याला ITC अलाउड होईल आणि गव्हर्नमेंटला त्याला ज्या नॉर्मल प्रोव्हिजन आहेत ॲक्टच्या त्या लागू होतील आणि त्याला गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायला लागेल. मग हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला काय करायला लागतं, टर्नओव्हर लिमिट बघायला लागतं. लायबल होण्याकरता तुम्ही बघाल एप्रिलपासनं तो कधी 20 लाख क्रॉस करेल रेशन घेईल. त्यांनी कंपोजिशन स्कीम त्याला लागू होते, कंपोजिशन स्कीममध्ये कधीपर्यंत राहील हे बघताना मात्र तुम्ही लिमिट 1 एप्रिलपासून बघाल. 1 एप्रिल ते जूनपर्यंत पहिल्या क्वार्टरमध्ये तो कुठलाही टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करणार नाही. टर्नओव्हर इन स्टेट, टर्नओव्हर इन UT, टॅक्स पेएबल, टॅक्स डिटरमाइनिंग द टॅक्स पेएबल बाय अ पर्सन, ते क्लिअर केलं आहे. फॉर द पर्पजेस ऑफ डिटरमाइनिंग द टॅक्स पेएबल by a person under this section, the expression turnover in state or turnover in UT shall not include the value of following supplies, namely टॅक्स पेमेंट करण्याकरता तुम्ही 1 एप्रिल ते जोपर्यंत लायबल फॉरेशन झाला ती अमाऊंट तुम्ही टॅक्स पेएबल करता विचारात घेऊ नका हे सांगितलं. आणि एक्झाम सप्लाय आहे तोही विचारात घेऊ नका बाय वे ऑफ इंटरेस्ट और डिस्काउंट हे सांगितलं. क्लिअर आहे. In the above case, since Champak has started the supply of services in the current financial year, his aggregate turnover in preceding financial year is nil. नवीन बिझनेस सुरू केला आहे. Consequently, in the current financial year, he is eligible for composition scheme for services. He becomes eligible for the registration when his aggregate turnover exceeds rupees 20 lakhs. While registering under GST, he opts for composition scheme for services. For determining his turnover of the state for payment of tax under composition scheme for services, turnover of April to June quarter 20 lakhs shall be excluded as the value of supplies from the first day of April of a financial year up to the date when such person becomes liable for registration. म्हणजे exclude करा ते for the purpose of payment of tax. Payment of tax तुम्ही पहिला पिरियड सोडून द्या. On next 30 lakhs, अभी चेंज केलं आहे स्कीम चेंज. On next 30 lakhs turnover of July September quarter he shall pay tax at 6%. Effective rate 6%, 3% CGST, 3% HGST. जी अमाऊंट येईल 30 लाखावरती 90,000 CGST, 90,000 HGST. By the end of July to September quarter his aggregate turnover reaches 50 lakhs. 50 लाख झाला ना आता. Consequently, his option to avail composition scheme for services shall lapse. Lapse झाला 50 लाख exceed झाले by the end of July September quarter, and therefore he is required to pay tax at the normal rate at 18%. Thus the rate payable for October to December quarter is 20 lakh into 18%, that will be 3,60,000. आणि इथे स्टार दिलाय ना त्यांनी दिलाय खाली. वाईल कम्प्युटिंग ॲग्रिगेट टर्नओव्हर फॉर डिटरमाइनिंग चंपक्स इलिजिबिलिटी टू पे टॅक्स अंडर कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन स्कीम मध्ये तो आहे की नाही हे बघण्याला तुम्ही 1 एप्रिलपासूनच बघाल. जेव्हा तो 50 लाख क्रॉस करेल कंपोजिशन स्कीम लॅप्स होईल त्याला. तीन गोष्टी कळल्या. जेव्हा तो 20 लाख होतो की नाही हे बघण्याकरता लायबल होतो की नाही हे बघण्याकरता तुम्ही बघाल 1 एप्रिलपासून 20 लाख कधी होतं मग तो ॲप्लिकेशन देईल रेशन घेईल पण या 20 लाखावर टॅक्स दिला जाणार नाही. नेक्स्ट जोपर्यंत तो त्या स्कीममध्ये आहे तोपर्यंत मग त्याला 6% टॅक्स द्यायला लागेल. पण एकदा का त्याचे 60 लाख जेव्हा तुम्हाला 50 लाख बघायचे आहेत ते पण 1 एप्रिलपासून बघायचे आहेत आणि ते त्याने जर का एक्सेप्ट केले मग त्याला नॉर्मल टॅक्स रेट जो आहे तो रिसिपियंटकडनं कलेक्ट करायचा आहे आणि गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. ITC घ्यायचा आहे. ही नॉर्मल जी काही लेवी आहे त्याला ॲप्लिकेबल होईल. बस 10(1), 10(2),
10(2)(a), 3, 4, 5 हे बघितलं आपण. तेच तुम्हाला थोडक्यात परत सांगतो. पहिल्या कंपोजिशन स्कीममध्ये सेक्शन 10(1) आहे, 10(2) आहे. कंपोजिशन स्कीम फॉर गुड्स. ज्या गुड्सच्या सप्लायरला 10(1), 10(2) ॲप्लिकेबल होत नाही त्यांच्याकरता 10(2)(a) काढलं गव्हर्नमेंटनी. इस्पेशली सर्व्हिस सेक्टरकरता काढली म्हणून त्याला नाव दिलं कंपोजिशन स्कीम फॉर सर्व्हिसेस. कंडिशन्स कुठे आहेत? 10(2) मध्ये कंडिशन्स आहेत आणि 2(a) मध्येच कंडिशन्स आहेत. त्या कंडिशनमध्ये आपण बघितलं 10(2) मध्ये कंडिशन पहिली काय होती? सप्लायर ऑफ सर्व्हिसेस असता कामा नये, सर्व्हिस प्रोवायडर असता कामा नये गुड्ससाठी. ती कंडिशन आपण शेवटी घेतली इकडे. बाकीचे तुम्ही कंडिशन बघाल. सप्लायर एंगेज इन मेकिंग एनी सप्लाय ऑफ गुड्स विच आर नॉट लायबल टू टॅक्स. हे नॉट इलिजिबल कोणा करताय हे सांगितलं आहे, कोण इलिजिबल नसणार आहे ते सांगितलं आहे. पहिली कंडिशन सेम आहे. दुसरी कंडिशन इंटरस्टेट सप्लाय करता येणार नाही. तिसरी कंडिशन ECO थ्रू सप्लाय केला जाणार नाही. तिसरं नोटिफाईड गुड्ससाठी ही स्कीम असणार नाही आणि CTB आणि NRDBI स्कीम असणार नाही. बस दोन्हीमध्ये हे असंच आहे कंडिशन्स, काही फरक नाही. फक्त पहिल्या स्कीममध्ये काय सांगितलं? सर्व्हिस प्रोडक्ट आता नाही आहे म्हणून ती दुसरी स्कीम आली ना. क्लिअर झालं? पण इंटरस्टेट परचेस करू शकतो, इंटरस्टेट सेल नाही करू शकत, परचेस करू शकतो. देर इज नो रिस्ट्रिक्शन ऑन कंपोजिशन सप्लायर टू रिसीव इंटरस्टेट इनवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. मग आपण बघितलं शू डीलर पृथ्वीराज हॅज ऑफिस इन महाराष्ट्र अँड गोवा. ही मेक्स इंट्रास्टेट सप्लाय. दोन ठिकाणी त्याचे बिझनेस आहेत पण तो इंट्रास्टेट सप्लायच करतो, राज्याला सप्लाय करत नाही. सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम बोथ दीज ऑफिसेस. म्हणजे याला लिमिट किती आहे? 1.5 करोड का 50 लाख? हा पहिल्या स्कीममध्ये येईल की दुसऱ्या स्कीममध्ये येईल? गुड्सचा सप्लायर आहे, शूज सप्लाय करतो. इन ऑर्डर टू डिटरमाइन वेदर पृथ्वीराज इज इलिजिबल टू अवेल बेनिफिट ऑफ द कंपोजिशन स्कीम फॉर गुड्स, turnover of both the offices would be taken into account, and if the same does not exceed 1.5 crore, Prithviraj can opt to avail the composition levy scheme subject to the fulfillment of other prescribed conditions for goods for both the offices. दूसरा एग्जाम्पल है a hair stylist Billu Barber has its saloon in Delhi and Haryana, making interstate supplies. In order to determine whether Billu is eligible to avail benefit of the composition scheme for services, turnover किती है? Both the saloons would be taken into account. If the same does not exceed 50 lakhs, Billu can opt to avail the composition levy scheme subject to fulfillment of other prescribed conditions for both the saloons. तुमच्याकडे जर का हा शू डीलर आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कंपोजिशन स्कीममध्ये रेशन घेणं योग्य आहे का, किंवा आम्ही रेशन कुठल्या स्कीममध्ये घ्यावं, तुम्ही त्याला 10(1), 10(2) ॲप्लिकेबल होईल म्हणून सांगाल. आणि जर बिल्लू बरोबर आला तुम्ही त्याला सांगाल की तुला दुसऱ्या स्कीममध्ये घ्यायला लागेल. मग तुम्हाला तो विचारेल मग ह्या स्कीममध्ये आम्ही लाईफ टाईम टॅक्स भरू शकतो का? तर तुम्ही सांगाल नाही, बिल्लू जोपर्यंत तू 50 लाख विदिन द फिनान्शियल इयर एक्सेल करत नाही तोपर्यंत तू या स्कीममध्ये राहशील. तू 50 लाख जर क्रॉस केले मग तुला रेग्युलर वेगळ्या स्कीममध्ये द्यायला लागेल. सेम शूजच्या स्कीममध्ये तुम्ही सांगाल हां तुम्हाला 1.5 करोडपर्यंत लिमिट आहे, तुम्ही जर एक्सेल करता विदिन द इयर फिनान्शियल इयर तुम्हाला त्या स्कीममधनं ती स्कीम लॅप्स होईल. एक तुमच्याकडे 1.5 करोडचं लिमिट आहे, दुसरं काही स्टेट करता 75 लाख आहे आणि दुसऱ्या स्कीममध्ये 50 लाख आहे. इन्क्लूड काय करायचं? ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा काढाल तेव्हा इन्क्लूड काय कराल? टॅक्सेबल सप्लायज कराल, एक्झाम सप्लाय कराल. आता इंटरनेट सप्लाय तर करायलाच नाही आहे त्यामुळे एक्सपोर्ट तर असणारच नाही, इंटरनेट सप्लाय तर होणारच नाही आहे त्यामुळे त्याला मग IGST वगैरे येणारच नाही, CGST AGST हे पण आपल्याला होणार नाही, कुठलाही टॅक्स कलेक्ट करायचा नाही आहे. त्यामुळे ॲग्रिगेट टर्नओव्हरच्या डेफिनेशनमधनं
तुम्ही ज्यावेळेस कंपोजिशन डिझायरचं ज्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर काढाल त्या तुम्हाला हे पॉईंट ॲप्लिकेबल होणार नाही. पण आणखीन काय ॲप्लिकेबल होईल, व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय हे पण तुम्हाला ॲप्लिकेबल होणार नाही, कारण हे प्रोव्हिजनमध्ये आपल्या की तुम्ही जे इंटरेस्ट लोन किंवा ॲडव्हान्स दिल्याने तुम्हाला इंटरेस्ट मिळतो डिपॉझिटमधनं किंवा लोनमधनं किंवा ॲडव्हान्समधनं, ते पण तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये इन्क्लूड करू नका, ते इन्क्लूड नाही होणार. बस मग इन्क्लूड काय करायचं हे दिलं आहे, एक्सक्लूड काय करायचं हे दिलं आहे. थोडी डेफिनेशन जी ॲग्रिगेट टर्नओव्हरची त्यामध्ये थोडे मामूली बदल करून आपण आपला ॲग्रिगेट टर्नओव्हर कशाप्रकारे कॅल्क्युलेट करायचा हे समजून घेण्याकरता हे तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाईज, these also include value of supplies made by registered person from 1st April of financial year up to the date when he becomes liable for registration under this. 1 एप्रिलपासून बघा व्हॅल्यू. ओके. आणि जे वर दिले आपण हे सेकंड प्रोव्हिजनप्रमाणे इंटरेस्ट किंवा त्या गोष्टी घ्यायच्या. लक्षात ठेवा 75 लाख कोणा करताय, 1.5 करोड कोणा करताय. आता एक थोडी वेगळी एक पॉईंट तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कळलं आता की अर्धा टक्काच रेट आहे कोणा करता, मॅन्युफॅक्चरर करता. ट्रेडर करता पण अर्धा टक्काच रेट आहे. पण नोटिफिकेशन ज्या वेळेस प्रॉपरली आपण रीड करतो रेट ऑफ टॅक्ससाठी, नोटिफिकेशन नंबर 50/2020 त्यात एक अशी गोष्ट दिलेली आहे, तुमचं लक्ष वेधू इच्छितो मी. 0.5% तुम्ही काढाल CGST, 0.5% काढाल HGST ऑफ द टर्नओव्हर इन द स्टेट ऑर UT. टर्नओव्हर म्हटला का त्यामध्ये मग तुम्ही जेव्हा टर्नओव्हर काढाला तर आपण बघितलं यात टॅक्सेबल पण घ्याल ना, एक्झाम पण घ्याल ना, बाकी लागू होणार नाही. तेच 0.5% ऑफ द टर्नओव्हर ऑफ टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स. इथे बघा टॅक्सेबल सप्लाईज म्हटलं, असं नाही म्हटलं की टर्नओव्हर ऑफ, इथे फक्त टर्नओव्हर म्हटलं आहे. इथे म्हटलं आहे टॅक्सेबल म्हणजे ट्रेडरसाठी एनी अदर सप्लाईज दिलं आहे. तुम्ही हे घ्याल मॅन्युफॅक्चरर, ही लोकं त्यामध्ये येणार नाही हे माहिती आहे आपल्याला. अर्धा टक्का कोणाला आहे, मॅन्युफॅक्चरर्सला. पण त्यातले हे मॅन्युफॅक्चरर बाहेर ठेवले. रेस्टॉरंट करता रेट 5% आणि मग अदर जे बघितले आपण यांच्याकरता टॅक्सेबल अमाऊंट जेवढी होते तेवढ्यावरच 1% द्यायचं आहे, एक्झामच्या अमाऊंटवर द्यायचा नाही. तो एक्झाम सप्लाय करणार आहे पण टॅक्स पे करताना मॅन्युफॅक्चरर एक्झामच्या अमाऊंटवरती पण कंपोजिशन स्कीममध्ये 1% देईल, पण मॅन्युफॅक्चरर नसेल तर तो 1% देईल. त्यात तो एक्झामची अमाऊंट सोडून बाकीची टॅक्सेबल प्रोडक्टची अमाऊंट आहे त्याच्यावरच. 2A मध्ये 3% रेट आहे, इफेक्टिव्ह रेट 6%. तुम्हाला नवीन यामध्ये एवढंच कळलं की इथे टर्नओव्हर आहे आणि इथे टॅक्सेबल आहे, हा फरक दाखवण्याकरता तुम्हाला मी पुन्हा एकदा समोर तुमच्या आणलं. इल्युस्ट्रेशन 1. तोलाराम इज अ मॅन्युफॅक्चरर. कोण आहे, मॅन्युफॅक्चरर आहे. तो मागच्या वर्षी बिझनेस करत होता का, करत होता. त्याचा प्रिसिडिंग फायनान्शियल इयरमध्ये टर्नओव्हर किती होता ही माहिती पण दिलेली आहे. इथेच एक युनिट आहे A1 UP मध्ये आहे, 85 लाख टर्नओव्हर आहे प्रिव्हियस इयरमध्ये, बरोबर आहे. A2 दुसरं युनिट आहे MP मध्ये, किती आहे टर्नओव्हर, 115 लाख, 1,15,00,000 टर्नओव्हर इन प्रिव्हियस इयर. हा कंपोजिशन स्कीम हे लॅप झालेली आहे का, लॅप्स नाही झाले, ठीक आहे. पुढच्या वर्षी करेल कंपोजिशन स्कीम कंटिन्यू करेल. टर्नओव्हर इन फर्स्ट क्वार्टरमध्ये त्यांनी $5 लाख, 10 लाख आणि सांगितलं काय, कम्प्यूट द अमाऊंट पेबल अंडर कंपोजिशन लेवी अंडर सेक्शन 10(1) and 10(2) ऑफ द CGST ॲक्ट बाय तोलाराम. तोलाराम तर या वर्षीचा टर्नओव्हर किती आहे, या क्वार्टरमधला 5 लाख, 1% 5,000 होईल, 10 लाख MP मध्ये 10,000 होईल, एकूण टॅक्स त्याचा 15 लाखावरती 15,000 होईल. सिम्पल आहे, काही आहेत कॉम्प्लिकेशन्स काही नाही. जस्ट कशा प्रकारे टॅक्स कॅल्क्युलेट करायचा हे एक लक्षात असावं.
म्हणून हे घेतलेलं एक इल्युस्ट्रेशन आहे. तोलाराम कोण होता? मॅन्युफॅक्चरर होता. आता जर तुम्हाला सांगितलं असतं या 5 लाखामध्ये 3 लाख टॅक्सेबल सप्लाय आहे, 2 लाख एक्झाम सप्लाय आहे, तरी तुम्ही 5 लाख घ्यायचे होते तुम्हाला. हे जे 10 लाख आहेत ह्यात तुम्हाला सांगितलं की 5 लाख टॅक्सेबल आहेत, 5 लाख एक्झाम सप्लाय आहे, तरी तुम्हाला 10 लाख घ्यायचे होते. दुसरं एक्झाम्पल, भोलाराम इज अ ट्रेडर. आता ट्रेडर आहे, मॅन्युफॅक्चरर नाही. हू हॅज ऑप्टेड फॉर कंपोजिशन लेवी. मी मला पुढे आणतो, सगळं वाचलं तुम्ही. तुम्हाला इकडे येईल एक शोरूम आहे A1 पंजाबला आहे. हा कुठल्याही प्रकारे इंटरनेट सप्लाय करत नाही. याचा सप्लाय जो आहे हा इंटरनेट सप्लायच आहे, विदिन स्टेटच सप्लाय करतो. पंजाबमध्ये त्यांनी प्रिसिडिंग फायनान्शियल इयर 85 लाखचा सप्लाय केला. A2मध्ये राजस्थानमध्ये दुसरा बिझनेस आहे, 30 लाख सप्लाय केला, 115 लाख इलिजिबल आहे. कंपोजिशन स्कीम लॅब्स झाली, ओके आहे. आता या बघा काय माहिती दिली आहे. टर्नओव्हर ऑफ शोरूम A1 and A2 in the first quarter of current financial year is 35 lakh. A1 15 लाख, 5 लाख टॅक्सेबल गुड्स, 10 lakhs एक्झम्प्टेड. आता एक्झम्प्टेड विचारात घ्यायचे का ट्रेडरचा टॅक्स भरताना? मग इथे त्यांनी 5 लाख विचारात घेतले. दुसरीकडे 20 लाख, 10 लाख टॅक्सेबल, 10 लाख एक्झाम्प्टेड गुड्स. मग इथे विचारात घेतले 10 लाखच. जे तुम्हाला सांगितल्या रेटमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित हायलाईट व्हावं, तुमच्या माइंडमध्ये अधोरेखित व्हावं, म्हणून तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं गेलं आहे. टॅक्स कशावर दिला आहे? टॅक्सेबल सप्लायवरच दिला आहे. एक्झाम सप्लायवरती टॅक्स देण्याची गरज नाही. म्हणून नोट, द सप्लायर अदर दॅन मॅन्युफॅक्चरर अँड रेस्टॉरंट सर्व्हिसेस प्रोव्हायडर eligible for composition levy 10(1)(10)(2) to pay 1% of the turnover of only taxable supplies of goods and services in the state. हे सांगितलं आहे त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आहे. तिसरं, आता तिसरी स्कीम काय आपली 2A प्रमाणे. त्याचं एक्झाम्पल, पद्मावती द सलून स्टायलिस्ट हू हॅज ऑप्टेड फॉर कंपोजिशन लेवी. एक B1 मध्ये दिल्लीमध्ये, वसंत कुंज दिल्ली 25 लाख. मागच्या वर्षी 45 लाख झाले. लॅब झालेला आहे ना? नाही. आता ह्यामध्ये पहिल्या क्वार्टरला 5 लाख आहेत, 6% 30,000. दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरियाणा आहे, हरियाणामध्ये 10 लाख, 6% 60,000. दोन्ही ब्रँच मिळून 90,000 टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा त्यांनी करायला पाहिजे. क्लिअर झालं? आता आणखीन एक 10 मिनटं. ओके, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ही, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. आतापर्यंत तुम्हाला जेवढं समजलं असेल तेवढं पुरेस ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. आता ज्यावेळेस ॲप्लिकेशन दिलं जाईल रजिस्ट्रेशनसाठी, आपण रूल 81 बघितला. त्यात पार्ट B मध्ये सांगितलं जाईल फॉर्म GST RAG 1 की मला कंपोजिशन स्कीम पाहिजे. सांगितलं पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन ॲट द टाईम ऑफ अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन तो गव्हर्नमेंटला सांगतो की कंपोजिशन स्कीम पाहिजे ॲट एनी टाईम ड्युरिंग द इयर वाईल अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन. तो लायबल कधी पण हो, ऑगस्टला होईल, जुलैला होईल, डिसेंबरला होईल. ज्यावेळेस तो करेल टर्नओव्हर लिमिट क्रॉस करेल किंवा ॲज पर सेक्शन 24 त्यांनी इंटरनेट अप्लाय केला तर कंपोजिशन स्कीम पाहिजे. ॲट एनी टाईम ड्युरिंग द इयर वाईल अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन कॅन ऑप्ट फॉर कंपोजिशन लेवी. आणि इफेक्टिव्ह डेट काय असेल? द डेट फ्रॉम विच रजिस्ट्रेशन इज इफेक्टिव्ह. ओके, एक तो ॲप्लिकेशन देईल, रजिस्ट्रेशन प्रोसेस होईल, डेट इफेक्टिव्ह ज्या दिवशी होईल रजिस्ट्रेशनची त्या दिवसापासून त्याला कंपोजिशन लेवी पण इफेक्टिव्ह होईल. ह्याला म्हटलं आहे डीम इंटिमेशन. डीम इंटिमेशन आणि इफेक्टिव्ह डेट ॲज पर रूल 4 आली, डीम इंटिमेशन रूल 3 सब रूल 2 प्रमाणे आला. दुसरं असं आहे की एखाद्या व्यक्तीला तो पहिले नॉर्मल स्कीममध्ये नॉर्मल लेवी आहे आणि मग त्याला कंपोजिशन लेवी पाहिजे, तर त्यांनी सेक्शन 10 प्रमाणे त्याला लेवी पाहिजे असेल तर त्याला एक प्रिस्क्राईब फॉर्म आहे, एक फॉर्म आहे CMP 02 तो गव्हर्नमेंटकडे द्यायला लागेल.
आता पहिलं लक्षात घ्या, तुम्ही नॉर्मल स्कीममध्ये होतात, तुम्हाला ITC अलाउड होता, आउटवर्ड सप्लायवरती टॅक्स कलेक्ट करणं गरजेचं होतं, ते ऑब्लिगेशन होतं. आता तुमच्याकडे कधी स्टॉकमध्ये मटेरियल असेल, तुम्ही याचा ITC क्लेम केला असेल, बस तो ITC तुम्ही रिव्हर्स करायचा, कारण यापुढे तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार नाही आहात. इनवर्डमध्ये टॅक्स आहे तर आउटवर्डमध्ये टॅक्स पाहिजे. आता यापुढे तुम्ही स्कीम चेंज करताय, तुम्ही रेग्युलर मंदा कंपोजिशनमध्ये येत आहे, तुम्ही यापुढे आउटपुटमध्ये टॅक्स कलेक्ट करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जो इनवर्डवरती टॅक्स जो दिला होता आणि तुम्ही त्याचा ITC क्लेम केला होता, तो ITC रिव्हर्स करायचा. त्याकरता एक वेगळा फॉर्म आहे, तो भरायचा ITC 03, रिव्हर्सल ऑफ ITC. Commencement of the financial year, prior to the commencement of financial year मध्ये कुठे मिळणार नाही स्कीम, कंपोजिशन स्कीम रेग्युलर मधलं कंपोजिशन जेव्हा फायनान्शियल इयर स्टार्ट होईल त्याच्या अगोदर तुम्ही गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करा की मला आता कंपोजिशन स्कीम पाहिजे, आणि त्यानंतर 60 दिवसामध्ये ITC रिव्हर्स करा. इफेक्ट डेट ऑफ कंपोजिशन लेवी ॲज पर रूल 4, जेव्हा इयर सुरू होईल बिगिनिंग ऑफ द फिनान्शियल इयर इफेक्टिव्ह होईल कंपोजिशन लेवी. स्टॉक गव्हर्नमेंटला स्टॉक काढायला लागेल 90 डेजमध्ये, 90 डेज दिले. रजिस्टर्ड पर्सन आहे जो ऑलरेडी रजिस्टर होता कॅन ऑप्ट फॉर कंपोजिशन लेवी फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द फिनान्शियल इयर. कंपोजिशन लेवी शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम बिगिनिंग ऑफ सेल. आता काही कॉम्पिटिशन नाही, जे फॉर्म दिलेत बाय दिलेत तुम्हाला एक्स्ट्रा माहिती आहे, सोडून देते फॉर्म. वन इंटिमेशन ॲप्लिकेबल फॉर ऑल प्लेसेस इन केस ऑफ सेम प्लॅन. जर त्याकडे 2-3 बिझनेस असतील, 2-3 जीएसटी नंबर असतील, सगळ्यांकरता काय होईल, एक इंटिमेशन पुरेसे. कंडिशन्स काय असतील, ही इज नायदर अ CTP नॉर अ NRTP. The goods held in stock by him have not been purchased from unregistered supplier, and where the purchase he pay the tax under section 9(4). रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स घेण्याबद्दलचा विषय आहे, हे पण आपण याचं डिटेलमध्ये जात नाही. ठीक आहे. 9394 ही शॅल पे टॅक्स अंडर सेक्शन 9394 ऑन इनवर्ड सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ. ह्या कंडिशन्स आहेत की त्याला पे करायला लागेल. नॉट एंगेज इन, याच्यामध्ये एंगेज असा कामा नाही. आणखी काय महत्त्वाचं काय, ही शॅल मेन्शन द वर्ड्स कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज ॲट द टॉप ऑफ द बिल ऑफ सप्लाय इश्यूड बाय हिम. त्याला हे लिहावं लागेल. ही शॅल मेन्शन द वर्ड्स कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन on every notice or signboard displayed at a prominent place at his principal place of business and at every additional place or places of business. एकदा गव्हर्नमेंटला इंटिमेट केलं का दरवर्षी इंटिमेट करण्याची गरज नाही. नॉट द रजिस्टर्ड पर्सन पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 10 मे नॉट फाइल अ फ्रेश इंटिमेशन एव्हरी इयर and he may continue to pay tax under the said section subject to the provision of the act and these rules. जोपर्यंत तो लॅप्स होत नाही, त्या इलिजिबिलिटी जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत कंपोजिशन स्कीममध्ये कंटिन्यू राहील. दरवर्षी इंटिमेट करण्याची गरज नाही की मला कंपोजिशन लेवी राहायचं, कंपोजिशन लेवी राहायचं सांगण्याची गरज नाही. The option exercised by registered person to pay tax under section 10 shall remain valid so long as he satisfies all the conditions mentioned in the said section and under these rules. स्टॉप कधी होईल स्कीम, स्टॉप कधी होईल, द पर्सन रेफर्ड इन सब रूल 1 shall be liable to pay tax under section 9(1) from the day he ceases to satisfy any of the conditions. सेक्शन 10 मध्ये ज्या कंडिशन दिल्या आहेत त्या जोपर्यंत तो पाळतोय, त्यात तो बसतोय तोपर्यंत ठीक आहे. जर त्याला लागू होत नाही त्या कंडिशन, त्यातनं बाहेर आला, त्याला नॉर्मल टॅक्स इश्यू करायचा आहे, ज्यावर टॅक्स कलेक्ट करायचा आहे विदिन 7 days त्याला गव्हर्नमेंटला इंटिमेट करायचं आहे प्रिस्क्राईब फॉर्म CMP 04. आता मी इलिजिबल नाही आहे
सेक्शन 10 करता मला तुम्ही रेग्युलर स्कीममध्ये घ्या. तो रेग्युलर स्कीममध्ये जाईल, बरोबर आहे. तो रेग्युलर स्कीममध्ये जाईल, त्याकडे त्याचे गुड्स आहेत, बरोबर आहे. ते पुढे विकणार आहे, त्यावर त्याला टॅक्स कलेक्ट करायचा आहे, गव्हर्नमेंटला पे करायचं आहे. मग त्याने जे गुड्स जेव्हा घेतले होते त्यावर त्याने युनिव्हर्स सप्लायवर टॅक्स दिला होता की नाही. मग तुझ्या स्टॉकमध्ये गुड्स किती आहेत हे तू आम्हाला कळव, तुला त्याचा ITC मिळेल. त्यांनी जो टॅक्स पे केला आहे सप्लायरला तेवढी अमाऊंट त्याचा क्रेडिट त्याला ट्रान्सफर होईल. पण त्याकरता त्याला गव्हर्नमेंटला इंटिमेट करायला लागेल, त्याकरता फॉर्म ITC 01 द्यायला लागेल. डिटेल ऑफ स्टॉक टू बी फर्निश ऑन ऑप्टिंग आउट सच स्कीम. तो स्कीम बनायच्या बाहेर येईल तेव्हा त्याला एक फॉर्म द्यायचा आहे आणि दुसरे ITC मिळायला पाहिजे असेल तर मग ITC 01 द्यायचं आहे. आणि जर एखादा व्यक्ती आपण बघितलं इकडे इलिजिबल नाही आहे आणि जर गव्हर्नमेंटच्या ऑफिसरनी काय सर्वे केला, इन्स्पेक्शन केलं आणि त्याला कळलं की एक स्पेसिफिक पर्सन आहे तो कंपोजिशन स्कीममध्ये इलिजिबल नाही आहे, त्याला नोटीस दिली जाईल. त्याला तो उत्तर देईल की तू उल्लंघन करतोस या सेक्शन 10मध्ये, तुला ह्या स्कीममध्ये बाहेर यायला लागेल. त्याबद्दल तो रिप्लाय करेल, रिप्लाय टू SCN. बघा इकडे पहिले प्रॉपर ऑफिसर रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्टर्ड पर्सन वॉज नॉट एलिजिबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10 और हॅज कॉन्ट्रावेंट द प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट और प्रोव्हिजन्स, त्याला ही मे इश्यू नोटीस CMP 05 की तुला कंपोजिशन लेवी ॲप्लिकेबल होत नाही, तू इलिजिबल नाही आहेस. तो उत्तर देईल त्याला CMP 05. ते उत्तर त्याला पटू पण शकतं, तो योग्य पण असू शकतं. Within 60 days, proper officer shall issue an order in form CMP 07 within a period of 30 days of the receipt of such a reply, either accepting the reply or denying the option to pay tax under section 10 from the date of the option or from the date of the event concerning such contravention as the case. बरोबर आहे. मी म्हणाल की मग ते आपण सगळं बघतोय कंडिशन वगैरे, ह्या जर का फॉलो होत नसतील तर काय, गव्हर्नमेंटला कुठेतरी अधिकार आहे ना, तुम्ही जाऊन इन्स्पेक्शन करा, विचारा, चौकशी करा. आणि जर तुम्हाला वाटतंय तर मग त्याप्रमाणे प्रोव्हिजन पाहिजे, ती स्कीम त्याकडनं काढून द्या, त्याला रेग्युलर स्कीममध्ये यायला लावा, त्याकडनं तुम्ही स्पष्टीकरण मागवा, शोकॉज नोटीस द्या, हे दिलं जाईल. आणि मग जर तो नॉर्मल स्कीममध्ये येईल मग ITC 01 भर आणि तुला काय मिळेल, ITC मिळेल. Any intimation or application for withdrawal such to 62 or 63 or denial of the option to pay tax under section 10 सगळ्या युनिटमधनं काय होईल, विड्रॉ होईल. आणि आता शेवटचं काय, पेमेंट क्वार्टरली आहे, आणि जी डेट असते क्वार्टर संपल्यानंतर, आता एप्रिल मे जून झाला, जुलै 18 डेट आहे पेमेंट करायची कंपोजिशन डीलरला. आणि इयर रिटर्न असतो त्याची डेट आहे 30 इयर संपल्यानंतर 30 एप्रिल. फॉर्म GSTR 4 दोनच फॉर्म. पेमेंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट एक्सेट्रा बाय इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, आणि जे GSTR 4 भरतो त्यात कुठल्या प्रकारची माहिती भरायची हे दिलं इकडे. स्कीम चेंज केली तर अगोदर जेवढा पिरियडमध्ये अगोदर स्कीममध्ये होता त्याप्रमाणे त्या स्कीमप्रमाणे जे रिटर्न्स होते ते करायला लागतील. आणि मग स्कीम चेंज केली, पुन्हा तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये होतात पहिले, मग रजिस्टर स्कीममध्ये आला, किंवा रजिस्टरमध्ये तो नॉर्मल लेवीमध्ये होता आणि कंपोजिशनमध्ये आला, तर जे काही रूल्स आहेत त्या दोन्ही रूल्सप्रमाणे कॉम्प्लायन्स करायला लागतील. ऑब्लिगेशन टू फर्निश ॲडिशनल रिटर्न्स by composition taxpayers who opt the scheme from beginning of the financial year. कुठले रूल काय आहेत ते दिले. बस ITC नॉट अवेलेबल, हे पण आहे, मी वाचा, बस सोडून द्या, कळलं ठीक आहे, नाही कळलं सोडून द्या. फॉर्म CMP 08
18th डे आणि 30th एप्रिलला ॲन्युअल रिटर्न GSTR कोड. आता मी 2 मिनटात संपवीन. ठीक आहे, तुम्ही काय बघितलं त्याच्यामध्ये? सिम्पल ॲन्युअल रिटर्न क्वार्टरली, सिम्पल ॲन्युअल रिटर्न क्वार्टरली पेमेंट ऑफ टॅक्स कोणाकडे लागू आहे? स्मॉल ट्रेडर्स, मॅन्युफॅक्चरर्स, रेस्टॉरंट, सर्व्हिस प्रोव्हायडर, व्हॉलंटरी आणि ऑप्शनल स्कीम. त्या फोर्स नाही, 9(1) नको आहे ते घ्या, तुमच्या इच्छेने घ्या. ऑप्शनल स्कीम, इझी कॉम्प्लायन्सेस ॲज नो इलॅबोरेट अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स टू बी मेंटेन. 10(1) कंडिशन 10(2) मध्ये गुड्ससाठी, 10(2) सर्व्हिसेससाठी. फीचर्स काय, ॲडव्हान्टेज काय? लो रेट्स ऑफ टॅक्स, हॅजल फ्री सिम्पल प्रोसिजर्स फॉर सच टॅक्स पेअर्स, सिम्पल कॅल्क्युलेशन ऑफ टॅक्स बेस्ड ऑन टर्नओव्हर, व्हेरी सिम्पल ॲन्युअल रिटर्न. न्यू रजिस्ट्रेशन, intimate in the registration form from the effective date of registration. Registered person opting for composition levy intimate in prescribed form beginning of the financial year. इतर जेव्हा तो लाईव्ह फंक्शन होईल त्यावेळेस त्यांनी सांगावं, किंवा नंतर कधी वाटलं त्याला की आता आपल्याला नॉर्मल लेवी नको, कंपोजिशन पाहिजे, त्यांनी नंतर सांगावं. दोन्ही ऑप्शन बघितले आपण. 75 लाख एक लिमिट आहे कोणाकरता? स्पेशल कॅटेगरी स्टेट, बाकीच्या लिमिट आहे 1.5 करोड. सर्व्हिस प्रोव्हायडर लिमिट आहे 50 लाख. रेट मॅन्युफॅक्चरर 1%, रेस्टॉरंटला 5%, अदर 1%, टॅक्सेबल सप्लाईजवरती लक्षात घ्या, सर्व्हिसेसवरती 6%. पर्सन ऑप्टिंग फॉर कंपोजिशन CTP आणि NRTP असता कामा नये, त्याला RCM लागू राहील 9394चा. इज नॉट एंगेज इन, ह्या मॅन्युफॅक्चरर करता आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको, अल्ट्री वॉटर यांच्याकरता नाही आहे. शॅल मेन्शन द वर्ड्स कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन अँड नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज. आणि मग दुसरं काय होतं? शॅल मेन्शन द वर्ड कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन ॲज अ प्रॉमिनंट प्लेस ऑफ हिज प्लेस ऑफ बिझनेस. बस. आणि दोघांमध्ये आपण काय बघितला होता? दोघांमध्ये काय समान पॉईंट आहेत ते दिले होते. बस, हे पण लक्षात ठेवण्याचे पॉईंट्स आहेत, ते इथे परत तुम्हाला एंडला मी समराईज केले. अदर पॉईंट, तो बिल ऑफ सप्लाय इश्यू करतो कंपोजिशन डीलर. शॅल नॉट बी टॅक्स शॅल नॉट बी कलेक्टेड फ्रॉम रिसिपियंट ऑफ सप्लाय. इनपुट टॅक्स क्रेडिट नॉट बी अवेल्ड. कंपोजिशन स्कीम इज अवेल्ड shall include all registered person having same PAN. Penalty shall be imposed in case of irregular availment of the composition scheme. बस एवढेच पॉईंट आहे. पुढे एक्झाम्पल आहे, तुम्हाला मी एक्झाम्पल पण दिलेली आहे. ती दुसरी 2 सेकंड पार्टला एक्झाम्पल आहे. पहिल्या पार्टला तुम्हाला हे दिले आणि तुम्हाला सेकंड पार्टला जेव्हा दिलं आहे, पहिल्या पार्टला पण तुम्हाला समर दिलेली आहे आणि सेकंड पार्टच्या सुरुवातीमध्ये तुम्हाला हे दिले की तू सेकंड पार्ट तुम्ही काढाल तेव्हा तुम्हाला हे पॉईंट सगळे रिकॉल करायचे आहेत. पहिले हे रिकॉल करायचे आणि मग जाऊन तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचे. सॉल्व करायला जमली तर ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला ॲन्सर दिलेले आहेत, तुम्ही ॲन्सर बघून पण समजून घेऊ शकला तरी पण खूप आहे. क्लिअर आहे? थांबूया.